देवाच्या वचनांना आम्हाला शिकणं फार गरजेचं आहे. असं लिहिले शास्त्रामध्ये की अज्ञानामुळे माझे दुःख बंदिवासामध्ये, परंतु बंदिवास जर पालटला गेला पाहिजे आणि सैतानाच्या जाळ्यामध्ये जर आम्ही न अडकलो पाहिजे तर त्याच्यासाठी देवाचं वचन हे आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय घडत नाही का, देव ही संकल्पना आमच्या डोक्यामध्ये स्पष्ट असते. देव असा आहे, देव सामर्थ्य आहे, आरोग्य देणारा आहे, गरजा पुरवणारा आहे. पुष्कळ देवासंबंधाला आम्ही ऐकलं, वर्षानुवर्ष आम्ही त्याबद्दल ऐकतो, परंतु तरी आमची लढाई काय घडत असते. आम्हाला कळतं एवढ्या सगळ्या प्रार्थना, आमचं समर्पण, चर्चला जाणं, गुडघे टेकून उपवास करणं, परंतु हाती जर काय लागले याचा विचार करतो, त्याचा समर्पण की अजून काहीच आमच्या हाती लागले. म्हणजे देव ज्या पद्धतीने काम करतो. आता संबंधानं आज आम्ही पाहणार आहोत. असं लिहिले त्याच्या संबंधानं तो देवापेक्षा किंचित कमी, परंतु देवाविषयी आम्ही एवढं ऐकलं, परंतु याच्याविषयी लोकांनी जाणून घेतलं की तो लुसिफर, सैतान, त्याची ताकद काय, त्याच्यापासून कसा बचाव करून घ्यावा, याविषयी बऱ्याच लोकांना माहिती नसल्या कारणानं ते अज्ञानामध्ये राहतात आणि त्यांच्या अज्ञानाचा फायदा सैतान घेत असतो. आता देवाच्या लोकांना त्याची शक्ती स्थान कळली पाहिजे, तो करतो काय. तसं देवासंबंधानं आपल्याला फायदा मिळतो, तो आरोग्य देतो, आनंद देतो, तुमच्या गरजा भागवतो. बरं, आता देव काम करत असताना सैतान पण स्वस्त बसतात. जसा देव आत्मा आहे तसा सैतान पण आत्मा आहे. आणि जसं देवाला काम करण्यासाठी शरीराची गरज आहे, तसं सैतानाला सुद्धा काम करण्यासाठी शरीराची गरज आहे. म्हणून दोन आत्म्यासंबंधात दोन शब्द वापरले, एक दुरात्मा आणि दुसरा पवित्र आत्मा. परंतु पवित्र आत्म्याची बऱ्याच लोकांना माहिती नव्हती. परंतु लुसिफर जो सैतान, हा सैतान पृथ्वी तलावर मोठ्या प्रमाणात काम करत असतो आणि लोक त्याच्या जाळ्यामध्ये कधी अडकतात हे त्यांना कळत नाही. तो अज्ञान, तो फसवणारा, तो भटकवणारा आणि देवाच्या लोकांचं, सेवकांचं जीवन उद्ध्वस्त कधी करतो ते सेवकाला कळत नाही आणि प्रार्थनाशील लोकांना सुद्धा कळत नाही. परंतु ज्याला सैतानाचं काम समजतं, शौलाला ज्यावेळेस देवानं त्याचा सेवक, त्याचा राजा निवडलं, तर असं लिहिलं की त्या शौलाला एक दुरात्मा येऊन त्रास देत असत. आता शौल सुद्धा अभिषिक्त आहे आणि अभिषिक्त शौल हा शौल या दुरात्म्याच्या प्रभावाखाली राहत होता आणि या दुरात्म्याला काढण्यासाठी दावीद किंवा वाद्य वाजवत होता. म्हणजे दुरात्म्याचं काम आम्ही त्यावेळी करत होता. येशूच्या सहवासामध्ये राहणारा जो पेत्र, ज्या पेत्रासंबंधानं येशूच्या जवळचं शिष्य, आणि पेत्रनं जर तुम्ही बघितलं तर चांगली सेवा त्याने केली, परंतु येशूच्या सहवासामध्ये असताना येशू संगीत बोलत नाही आणि बोलता बोलता या पेत्रामध्ये सुद्धा सैतान शिकतो, यहुदामध्ये सैतान शिकतो आणि एका ठिकाणात येशू दिसतं, योहाना सुद्धा म्हणतो की अरे सैतान माझ्यापासून दूर निघ. म्हणजे सहवासात राहणारे येशूचे शिष्य यांच्यामध्ये तो प्रवेश करतो, तर तुमच्या आणि माझ्यामध्ये कधी प्रवेश करतो आमच्या लक्षात येत नाही. ओळखायचं कसं, हा प्रश्न. बरं, प्रॉब्लेम काय माहिती का, हा सैतान तुम्हाला, तुम्ही धार्मिक
समोरच्या व्यक्तीला तुझ्याच आहे. तुम्ही घरामध्ये जर गेला ना तर ज्या व्यक्तीने तुमच्याशी वाद केला त्याच्याच सैताची, कुणी वाद केला तुम्हाला वाईट बोललं किंवा तसं सैताची, मग तुम्हाला कोणी सांगितलं त्याच्यामध्ये सैताची? कारण तो खरंच त्याच्यामध्ये सैताची. तो इतका भुलकर आहे, इतका चाणाक्ष, इतका चपळ आहे, सगळी तुमची तुम्हाला अंधरामध्ये ठेवून अशा पद्धतीचं काम तो जगात सुद्धा करत आहे. हा कोण आहे? ह्याच्याविषयी शिक्षण घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून यशाच्या पुस्तकामध्ये 14 12 वर्षांसाठी 12 वर्षांच्या जनावर यशाचं पुस्तक 14 अध्याय आणि त्याचं 12 वचन. कोण आहे असं आहे? हे दैनिक राष्ट्रास लोळविणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले, जो तो आपल्या मनात म्हणाला मी आकाशात चढेल, देवाच्या तारांगणावरून माझे सिंहासन उच्च करील, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल, मी मेघावर आरोहण करील, मी परात्परांसमान होईल. कोण आहे लुसिफर? आणि तो लुसिफरचा आत्मा. ऐका, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं देवाला एका व्यक्तीमध्ये काम करण्यासाठी शरीराची गरज आहे आणि लुसिफरला सुद्धा पृथ्वी तलावरती त्याचं काम करायचं आहे. आज सकाळी तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये आहात तर देवाला तुमच्यामध्ये काम करायचंय, आणि आज सकाळी तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये आहात आणि सैतानाला पण तुमच्यामध्ये काम करायचंय. मग देवाचा स्वभाव माणसाला नम्र करणं, त्यास देव तुमच्यामध्ये काम करतो त्यास तुम्ही क्षमा करता, तुम्ही प्रेम करता. देव तुमच्यामध्ये काम करतो त्यास तुमच्यामध्ये शांती असते. देव तुमच्यामध्ये काम करतो त्यास तुम्ही एकमेकाची मदत करता. आता एखाद्या व्यक्तीमध्ये हा लुसिफर, तो लुसिफर काम करत आहे आणि त्या लुसिफरचं काम कोणतं तरी एक शरीर त्याला आवश्यक असतं. कारण लुसिफर आत्मा आहे, तो दिसत नाही तुम्हाला. देव पण आत्मा आहे, तोही तुम्हाला दिसत नाही. पण लुसिफर कसा दिसणार आहे? तो पण आत्मा आहे, तोही तुम्हाला दिसत नाही. पण लुसिफरचा स्वभाव आहे जसा देवाचा स्वभाव आहे तसा लुसिफरचा स्वभाव आहे. आता या लुसिफर संबंधानं म्हटलं, हे दैदिप्यमान ताऱ्या प्रभात पुत्रा, तुला आकाशातून खाली कसा पाडला? त्याचं वर्णन करताना लुसिफर संबंधानं म्हटलं की हा लुसिफर सगळ्यात तेजस्वी अशा प्रकारचा देवदूत होता. आणि बघा, हा सैतान नेहमी तेजस्वी लोकांमध्ये काम करतो, साध्या लोकांमध्ये नाही काम करत. एक सामान्य व्यक्ती, तुम्ही चर्चमध्ये बसला, तुम्ही कुणाचं नुकसान हानी करत नाही, तुम्ही मंदिरामध्ये येताना जाता, त्या बॉडीची सैतानाला गरज नाहीये. प्रभाव कोणावरती प्रभाव टाकतो? कोणत्या व्यक्तीला तो आपलंसं करतो? कोणामध्ये शिरण्यामध्ये त्याला जास्त जिज्ञासा आहे. 12 शिष्यांपैकी कित्येक शिष्यांना त्यांनी पकडलं. ते द्या सोडून, प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरती असताना आम्ही पाहतो की ज्यावेळेस 40 दिवसाचे उपास केले त्यावेळेस तो येशू डोंगरावरती गेला तर सैतान तिथं आला आणि तिथं सैतान येशू संगती सुद्धा युद्ध करत आहे आणि त्याच्याशी बोलताना त्याला देवाच्या वचनाविषयी सांगत आहे, सैतान तुम्हाला जगातल्या गोष्टी सांगणार नाही, तुम्हाला देवाचं वचन सांगेल आणि देवाच्या वचनामध्येच तुम्हाला अडकून जे त्याचं काम आहे. कोणतं काम? तो म्हणतो तो दैदिप्यमान तारा आहे, वरच्या जागेवरती राहणार आहे. वरच्या जागेवरती राहणारा नेहमी वरच्या जागेवरच्या लोकांना खाली पाडण्याचं काम करत असतो. त्याला खाली पाडायचं आहे. जेव्हा तुम्ही वरच्या जागेवरती जाता, एक व्यक्ती चर्चमध्ये येऊन बसतो ना, त्या व्यक्तीला पाडण्याचं काम तो करणार नाही, कारण त्याला त्याची गरज नाही. हा, पण आता मी पास्टर तेलोरे जेव्हा ते देवाचं वचन सांगतात, जेव्हा ते देवाच्या वचनाचा प्रभाव लोकांवरती टाकतात, त्यावेळेस त्या सेवेच्या प्रभावाखाली पुष्कळ लोक असतात. मग तो काय म्हणतो माहिती का? एखाद्या व्यक्तीला पाडण्याच्या ऐवजी एका प्रभावी व्यक्तीला जर मी पाडलं तर त्याच्या प्रभावामुळं पुष्कळ लोक
माझ्याबरोबर नरकात येणार आहे. लक्षात घ्या बरं का, तुम्ही ज्या प्रभावी सेवा करता, तुमच्या सेवेचा प्रभाव वाढतो. त्या सैतान जिथं येशूला त्यानं सोडलं नाही, येशूकडे सुद्धा तो गेला आणि येशूला म्हणतो, तुला भूक लागली, या धोंड्याच्या भाकरी करून खाण्याची आज्ञा कर. धोंड्याच्या भाकरी होतील म्हणजे त्याला माहितीये, ज्याच्यानं जगाचं तारण होणार आहे, या तारणाऱ्याला जर मी अडकवलं तर तारण कसं होणार आहे, कसं जग सुटका पावणार आहे. मग त्यानं ख्रिस्तासमोर गेला. बरं, एकदा जाऊन नाही तो थांबला, त्यानं 3दा त्याची परीक्षा केली. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला सैतान काय ते माहित होतं, म्हणून त्यानं काय केलं तर या सैतानावरती विजय मिळवला आणि सैतान त्याला सोडून गेला, असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे रोज तुमच्याकडे तो येणार आहे. धार्मिक आहात, सावधानकीचा बाळ. ओळखायचं कसं त्याला? या सैतानाचा स्वभाव आहे. कोणता स्वभाव माहिती का? माझं सिंहासन सगळ्यांच्या सिंहासनापेक्षा मोठं असलं पाहिजे. म्हणजे सगळं भांडण जे काय माहिती का, ते स्वतःला इतरांपेक्षा उंच मानणारे लोक यांच्यामध्ये सैतान काम करत आहे. जेव्हा तुमच्यामध्ये ती फिलिंग, भावना येते, तुमच्या शरीराचा तो उपयोग करतो, त्यास तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुच्छ मानण्याचं काम करता. समजलं? तुम्हाला वाटतं ना ती व्यक्ती उपयोगाची नाही, तुच्छ आहे, प्रभावित नाहीये. कोणाविषयी पण असू द्या तुच्छता, तुमच्या घरातल्या लोकांविषयी असू द्या, मंडळीतल्या लोकांविषयी असू द्या. सेवक म्हणून मी सेवा करताना जर एखाद्या सेवकाला मी तुच्छ मानत आहे, तर मला वाटतं मीच फार प्रभावित आहे, मला वाटतं मीच फार उंच आहे. जिथं ही भावना आहे तिथं सैतानानं काम करायला सुरुवात केली. तिथं सैतान त्या हीनतेची भावना, एखाद्या व्यक्ती संबंधानं तुच्छता किंवा हीनता तुमच्यामध्ये आली तर तुमच्या बॉडीचा वापर तो करायला लागलेला आहे. काय केलं त्याने? माझं सिंहासन सगळ्याच्या सिंहासनापेक्षा उंच असावी म्हणून कित्येक लोक ज्या स्थानावरती एखादी व्यक्ती असते ना, त्या व्यक्तीचं स्थान ओरबाडून काढण्याचं काम लोक करत असतात. एका स्थानावरती एक व्यक्ती असते, ती व्यक्ती त्या स्थानावरती राहू नये यासाठी काही लोक दिवस रात्र कार्यरत असतात. मग कदाचित एखाद्या व्यक्तीची ती सेवा असेल. थोडक्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. चर्चमध्ये एक वर्शिप लीडर आहे, खाली बसलेला एक वर्शिप लीडर आहे. परंतु देव कधी कधी या चर्चमध्ये असणाऱ्या स्टेजवरच्या व्यक्तीला देवाला वाटतं की याला उंच करावं. जसं योसेफाला देवाला वाटलं की नाही, याच्या पेंड्याला 11 पेंड्याने नमन करावं, याला मी उंच करावं. बरं, त्याला उंच करताना देव त्याला उंच करत असतो ना. बाकीच्या लोकांनी त्याचं नेतृत्व स्वीकारून त्याच्या मागे जायचं असतं. परंतु यांना नाही ते आवडलं. कुणाला नाही आवडलं? योसेफाच्या भावांना. तसं चर्चमध्ये सुद्धा असे असंतुष्ट आत्मे असतात की त्या आत्म्यांना त्या स्थानावरच्या व्यक्तीची सेवा जी लोकांवरती प्रभाव टाकत आहे आणि त्याच्यामुळं लोक त्याला पसंत करत आहे, इथं त्याच्यामध्ये द्वेषाची भावना निर्माण होती आणि तो त्या स्थानासाठी झगडा करत असतो. आता तो काय करतो माहिती का? त्या स्थानापासून त्यानं स्थानभ्रष्ट कसं व्हावं, त्याचा कसा नाश व्हावा, तर तो काय करतो, त्या स्थानासंबंधानं लोकांच्या मनामध्ये गैरसमज पसरवायला सुरुवात करतो आणि त्या व्यक्तीला भ्रष्ट, पापी आणि टाकाऊ म्हणून सिद्ध करण्याचं काम करत असतो. आणि तसं बातमी पेरण्याचं तो काम करत असतो. ते काम कोण करतो? लुसिफर. आणि काय त्याचा हेतू आहे? ती जागा मला मिळावी, दुसरं काही नाही. कारण देवाच्या जवळचा व्यक्ती, देवाच्या जवळ राहणारा आणि स्वर्गामध्ये, मला वाटतं त्याच्यात लिहिलं त्याला एक सिंहासन सुद्धा होतं. वाचा बरं त्याच्यात यशाचं पुस्तक 14वा अध्याय 12 पासून काही वचन. मी माझं, जो तू आपल्या मनात म्हणालास, जो तो आपल्या मनात म्हणाला, मी आकाशात चढेन, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उंच करेन. त्याला सिंहासन होतं. हे वाक्य का वाचायला लावलं माहिती का तुम्हाला? तुमच्या प्रत्येकाला एक सिंहासन आहे. मला माझं सिंहासन आहे. जसं देवानं सिंहासन म्हणजे एक स्थान असतं. आम्ही पाहतो की प्रत्येकाची खुर्ची वेगळी असते. तुम्ही तिथं बसला, मला ही खुर्ची दिली, मला तिथं नाही बसवलं, तुम्ही मला इथं बसवलं, पण तुम्हाला पण तुमची खुर्ची आहे. अमितला अमितची खुर्ची आहे. आता काय होतं माहिती का? एक अट्रॅक्शन असतं. सैतानाचं
देवाच्या खुर्चीचं त्याला आकर्षण होतं, देवाची खुर्ची वेगळी होती, देवाचं स्थानच वेगळं होतं. पण सैतानाला वाटलं ती खुर्ची मला मिळाली पाहिजे, म्हणजे ती जागा मला मिळाली पाहिजे. बरं, त्या जागेसाठी तो धडपड करतो, पण दिलेल्या जागेवरती तो समाधानी नाहीये. तुमच्या लक्षात यायला पाहिजे की जेव्हा प्रभूनं तुम्हाला एक जागा दिलेली आहे, उदाहरणार्थ चर्चमध्ये तुम्हाला एक छोटीशी सेवा प्रभूनं दिलेली आहे, काही नाही, लोक आले ना त्यांना वेलकम करणं ही तुमची जागा आहे. बरं, त्या वेलकम करताना अजून कोणीतरी व्यक्ती त्या ठिकाणामध्ये असतं, चर्चमध्ये वेलकम करत 2-4 व्यक्ती असतात आणि ते वेलकम करत असतात. परंतु ईर्ष्या काय असते माहितीये का? 2-3 लोक, 4 लोक, 5 लोक, 10 लोक वेलकम करत असताना एक व्यक्ती सारखी पळापळ करत असते की मी जास्त लोकांना वेलकम करावं. या व्यक्तीच्या हातामध्ये दुसरा व्यक्ती सापडूच नाही. त्या व्यक्तीला ते पण कळत नाही की सैतान तिच्यामध्ये शिरून काम करत आहे. तुझ्यामध्ये स्पर्धा, ईर्ष्या जागी झाली. आणि बिलिव्हर्स लोकांमध्ये ही समस्या इतक्या मोठ्या प्रमाणात काम करत आहे की तो बिलिव्हर्स त्या असणाऱ्या वेलकम करणारे अनेक लोक आहेत, स्वागत करणारे अनेक लोक आहेत, त्या स्वागत करणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांना काय वाटतं माहिती का? त्या नवीन आलेल्या लोकांनी जास्त करून मला ओळखावं, इतरांना ओळखू नये. त्याची स्पर्धा, त्यांची ईर्ष्या, ते धावपळ करत आहे. आणि त्यांना असं वाटतं आम्ही देवाचं काम करतो, पण ते देवाचं काम करत नाही. इनडायरेक्टली सैतान त्यांच्यामधनं त्याचं काम करत असतो आणि याच्यामुळं आतलं धार्मिक वातावरण सगळं गढूळ बनलेलं असतं. तिथे असणारे जे बिलिव्हर्स, विश्वासणारे लोक आहेत, त्यांच्यामध्ये जबरदस्त कॉम्पिटिशन, जबरदस्त स्पर्धा सुरू झालेली असते. आणि जिथं स्पर्धा आणि ईर्ष्या आहे तिथं देवाचं काम संपलेलं आहे, सैतानाच्या कामाला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला सिंहासन आहे, जागा प्रत्येकाला ठरलेली आहे आणि देव त्या जागेचा योग्य पद्धतीने वापर करत असतो. प्रत्येक जागेचा, प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक स्थानाचा वापर करत असतो. अमितला चांगला आवाज दिला, मला प्रीचिंगचा आवाज दिला, म्हणून अमितच्या आवाजाची ईर्ष्या मला नको आहे. आता अमितने गाणं गायलं आणि तेवढ्यात माझ्या डोक्यात आलं मी पण गातो, मग माझं डोकं फिरतं, मी म्हणतो मी पण एक गाणं गाणार आहे. बरं, आता तो बिचारा इतका सुंदर गातो, देवाने गॉड गिफ्टेड माणूस आहे, तो गायला लागल्यावर पवित्र आत्मा काम करतो. पण आता मी प्रीचर आहे, मी उभं राहिलो आणि मी गायला लागलो तर तुमच्यामध्ये ऑलरेडी माझी एक इमेज आहे, प्रीचर आहे, आणि तुम्ही लय आत्मिक माणूस आहे, तुम्ही पण डोळे झाकता, आवाज भसडा असू द्या, चांगला असू द्या, पण तुम्ही तल्लीन होता. आणि इकडं माझ्या मनात काय ईर्ष्या येते माहिती का? लोकांनी अमितला कमी ऐकलं आणि मला जास्त ऐकलं, म्हणजे अमितपेक्षा माझा आवाज भारी आहे. सैतानानं आपला डाव साधला, त्यानं अमितला कमी केलं आणि पास्टर तेलोरेच्या आवाजाची वाहवा करायला लोकांना. आता पास्टर तेलोरे आणि अमित एवढंच लोकांना समजले, पण ज्यांनी त्याला घडवलं त्याची ओळख काय? हीच गोष्ट मंडळीमध्ये सैतान काम करतो आणि आत्मिक लोक देवाला ओळखण्याच्या ऐवजी लोक व्यक्तीला ओळखतात आणि इथं सैतानानं काम केलं लोकांच्या लक्षात पण येत नाही. लोकांच्या लक्षात पण नाही सैतानानं काम केलं. आणि आता सैतान काय काम करतो माहिती का? तुमच्यामध्ये मीटिंग सुटल्यावर तुम्ही देवाविषयी कमी बोलता आणि कशाविषयी जास्त बोलता माहिती का? नाही, अमित पेक्षा पास्टर तेलोरेने गायलेलं गाणं खूप भारी होतं आणि ते खूप छान होतं. म्हणजे या सभेचं नियोजन करताना तुम्हाला देव दिसायला पाहिजे, पण लुसिफरनं देव नाही दाखवू दिला, त्यानं दाखवला व्यक्ती. आणि व्यक्ती घेऊन तुम्ही बाहेर पडता आणि घरी गेल्यावर तुम्हाला कळतं तुमच्या मनाची शांती गेलेली आहे, तुमचं आरोग्य गेलेलं आहे आणि तुमच्यामध्ये बरकत ती निघून गेली. का तर त्यानं डाव साधलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, जागा फक्त देवालाच मोठी असली पाहिजे, देवाला मोठी जागा असली पाहिजे, फोकस फक्त देवाकडे असला पाहिजे. माईक मधनं मी बोलतोय, ऐका बरं का, या माईक मधनं मी बोलतोय आणि तो आवाज तुमच्याकडे येतात, म्हणून तुम्ही असं नाही म्हटलं पाहिजे नाही माईक खूप सुंदर होता बरं का. अहो, मी बोललोच नसतो तर माईकची क्वालिटी काही समजली असती ना. बोलणारा व्यक्ती महत्वाचा आहे, माईक नाही महत्वाचा. तसं मी माईक आहे, पण बोलवतोय कोण? तो बोलवतोय. म्हणजे तुमचा फोकस कुठं असला पाहिजे? देवाकडं, सिंहासनाकडे बघू नका. लुसिफर सिंहासनाकडे बघत होता आणि त्याची भावना काय? माझं सिंहासन मोठं असलं पाहिजे, देवापेक्षा मोठा. आणि म्हणून या लुसिफरचं जर त्या ठिकाणामध्ये
आणि त्याची ओळख करायला पाहिजे. स्वतःला उंच करणं आणि व्यक्तीपेक्षा उंच स्थान आणि आदर ओरडून घेणं हा लुसिफरचा आत्मा आहे. लुसिफरचा आत्मा ओळखायचा कसा? एखाद्याचं स्थान ओरडून घेणं, एखाद्याची जागा ओरडून घेणं, किंवा ओरबाडून घ्यायची एखाद्याची जागा, एखाद्याचं स्थान ओरबाडून घेणं, त्या जागेविषयी ईर्ष्या निर्माण होणं, त्या जागेविषयीचं प्रेम निर्माण होणं आणि त्या जागेसाठी स्ट्रगल करणं. आज मंडळांची वाताहत का होत आहे? मंडळांचं चित्र जर तुम्ही बघितलं ना तर एवढी भांडणं मंडळांमध्ये. लोक आत्मिक गोष्टीच्या ऐवजी पॉलिटिक्स मध्ये अडकलेले. का तर जागा, ते स्थान, आम्ही त्याच्यावर बसलं पाहिजे, आमचं राज्य त्या ठिकाणात येलं. लोकांना देवाच्या राज्याविषयीचं काही पडलं नाही आणि आम्हाला पडलं आमच्या राज्याविषयी. बरं, आम्ही प्रभूची प्रार्थना करताना म्हणतो तुझं राज्य येऊ, पण मंडळीत तिथं राज्य नसतंच. लुसिफरनं काम केलं, शिरला त्यांच्यामध्ये, आणि शिरल्यावर तो काय करतो? लोकांच्या मनामध्ये काम करतो. ती जागा आपल्याला पाहिजे. समजा एक ट्रस्टी, एक चेअरमन आहे आणि तो चेअरमन आहे, तर लुसिफरचा आत्मा काय करतो? तो नको, मी चेअरमन असलं पाहिजे, तो मी मुख्य असलं पाहिजे, माझ्या हातामध्ये सत्ता आली पाहिजे. आणि बघा, याच्यासाठी एवढं अखंड तांडव. प्रार्थनेचं जीवन संपलं, आराधना संपली, देवाचं वचन संपलं, देव त्या ठिकाणामध्ये नाही, पवित्र आत्मा काम करत नाही, लोक काम करायला लागले. इकडं देवाचा आत्मा थंड झाला, देवाचा आत्मा बाहेर निघून गेला, लोकांच्या लक्षात पण येत नाही आणि सैतानानं डाव साधला आणि त्या ठिकाणामध्ये लोक वादामध्ये अडकून पडले. आणि लोक वादामध्ये अडकून पडल्यावर सगळ्यात जास्त आनंद जर कोणाला होत असेल तर लुसिफरला होत असतो. का तर लुसिफरनं एका शरीरामध्ये प्रवेश केला आणि ते शरीर मंडळीमध्ये काम करत आहे आणि मंडळीला तो झोपेकडे घेऊन जात आहे, निद्रेकडे घेऊन जात आहे आणि मंडळीचं आत्मिक जीवन संपलेलं असतं. म्हणून लक्षात ठेवा, या लुसिफरचं आणखीन एक वैशिष्ट्य काय माहिती का? हा लुसिफर असंतुष्ट असतो, समाधान कधी नसतो, असंतुष्ट आत्मा. या लुसिफरकडे जर तुम्ही बघितलं ना, तो मोठा देवदूत होता. त्याच्या संबंधानं म्हटलं तो मुख्य देवदूत होता. त्याला एक सिंहासन होते, तो प्रभात तारा ही त्याची ओळख आहे. तो महान, शक्तिशाली, तेजस्वी, तळपणारा अशा प्रकारचा देवदूत असून सुद्धा तो असंतुष्ट होता. ऐका बरं का काय काय होता. तो मोठा देवदूत, त्यानंतर तो मुख्य देवदूत, त्यानंतर प्रभात तारा ही त्याची ओळख. तो महान, तो शक्तिशाली, तो तेजस्वी, तो तळपणारा, पण तरी सुद्धा तो संतुष्ट नव्हता. ऐका, कधी कधी प्रभू या सगळ्या जागेतनं तुम्हाला नेत असतो, मोठा बनवतो, तुम्हाला मुख्य बनवतो, त्यानंतर तुम्हाला तेजस्वी बनवतो, लोकांवरती प्रभाव टाकणारं जीवन तुमचं असतं. परंतु तरी तुमच्यामध्ये कुठंतरी असंतुष्टता असते, समाधान नसतं. आणि तुम्ही समाधानासाठी काय करता माहिती का? सतत आणि सतत प्रयत्न करता. म्हणून आत्मिक माणसानं जे पण प्रभूनं तुम्हाला दिलं ना, तुम्ही त्याच्यामध्ये समाधानी असलं पाहिजे. जे पण असू द्या तुमच्याकडं, फॅमिलीमध्ये असाल, मंडळीमध्ये असाल, मिनिस्ट्रीमध्ये असाल, जेव्हा तुमच्यामध्ये असंतुष्टता असते, असमाधान तुमच्याकडे असतं, त्या सैतानानं तुमच्या बॉडीमध्ये काम करायला सुरुवात केलेली. आणि ओळखायचं कसं? ज्याच्यामध्ये समाधान नसतं ना, तो व्यक्ती वाद करणारा व्यक्ती असतो, वाद उफाळून येतो. समाधान नसल्या कारणानं त्याच्यामध्ये स्पर्धा चालू असते, कोणा संबंधात तरी ईर्ष्या निर्माण झालेली असते. वाद करणं, राग करणं, एखाद्या व्यक्तीचा राग करणं. ज्याच्याकडे समाधान नसतं तो एखाद्या व्यक्तीचा राग करत असतो. ऐका नीट, आत्मिक जीवन तुम्हाला समजावून घ्यायचं, सैतानाचं काम तुम्हाला समजावून घ्यायचं. समाधानी नसता तर तुम्ही कोणाशी तरी अबोला धरलेला असतो, ती व्यक्ती तुम्हाला आवडत नसते, समाधान नसतं आणि एवढं तुम्ही असंतुष्ट असताना. तुम्हाला माहिती का, या कायनानं हाबेलाचा वध करण्याचं कारण काय? हाबेलानं कायनाचं काहीच नुकसान केलेलं नव्हतं, काहीच नुकसान केलं नव्हतं. मग तरी सुद्धा कायनानं हाबेलाचा वध का केला? तो असंतुष्ट होता. कुठल्या कारणानं? हाबेलाचं अर्पण परमेश्वरानं मान्य केलं, याच्यामुळं त्याच्यामध्ये द्वेष निर्माण झाला आणि त्यानं हाबेलाचा घात केला, त्याला मारून टाकलं, त्याचा खून केलेला. तुमच्यामध्ये ती भावना येते, तुमच्यामध्ये काही गारण असेल तर आपापसात एकमेकाला क्षमा करा. पण क्षमेची भावना नसती ना,
प्रार्थनाशील नाही ही गोष्ट तुमच्यात नाही. तुम्ही प्रार्थनाशील आहात, चर्चला जात नाही असं पण नाही, तुम्ही चर्चला पण जाता, आराधना पण तुम्ही करता, सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये. आणि काल पण आम्ही ऐकलं, सैतानाला एकच कुठला तरी तुमचा कप्पा उघडा पाहिजे की त्याने प्रवेश करावा. तुमच्यामध्ये असंतुष्टपणा आहे आणि ते तुमच्यामध्ये असल्याबरोबर बॉडीमध्ये शिरणार, त्याला बॉडीची गरज आहे. आणि तो काय करणार माहिती का, तुम्हाला डिस्टर्ब करणार. आणि तुमच्या बरोबर सैतानानं 1/3 देवदूताला डिस्टर्ब केलं आणि 1/3 देवदूत या लुसिफरला येऊन मिळाले. ते असंतुष्ट झाले आणि त्याने स्वर्गामध्ये बंद केलं. सगळ्यांना सिंहासन नको, सगळ्यांना नव्हतं सिंहासन पाहिजे, एकालाच पाहिजे होतं. पण या असणाऱ्या असंतुष्ट आत्म्यांनी या लुसिफर बरोबर ते असंतुष्ट होते आणि ते लुसिफरला जाऊन मिळाले. म्हणजे जेव्हा तुम्ही असंतुष्ट असता त्या सैतान तुमच्या बरोबर अनेक लोकांना खाली ओढत असतो. म्हणून लक्षात ठेवा, देवाच्या संगती राहणाऱ्या लोकांमध्ये एक चांगला गुण कोणता असावा, देवाच्या आत्म्याने तुमच्यामध्ये काम करावं याच्यासाठी तुमचा चांगला गुण कोणता असावा, तुम्ही सतत समाधानी राहा, काम करू देऊ नका त्याला. तो विचारतो कधी कधी तुम्हाला. ते बघा, ते ब्रदर आत्ता प्रभू मध्ये आले असतं, कधी कधी नवीन आले आणि ते वर स्टेजवरती गेले. बऱ्याच मंडळांमध्ये असतं नाही का, नवीन आले त्यांना जागा दिली, आम्ही एवढे वर्ष आहे. उदळ्या पुत्राचा भाऊ काय म्हटला, मग गावभर उधळून आला हा, आणि बापाने त्याच्यासाठी बैल कापला, मी एवढे वर्ष घरात राहिलो माझ्यासाठी त्याने कोकरू पण कापलं नाही. उदळ्या पुत्राच्या भावाची शोकांतिका हीच आहे. उदळ्या पुत्र सगळं उधळून आला पण पवित्र शास्त्रातला हिरो झाला, आणि त्याचा भाऊ घरामध्ये राहून त्याच्या भावाचं पवित्र शास्त्रात उदळ्या पुत्राचा भाऊ रुसला, एवढंच एक वाक्य. आणि उदळ्या पुत्राचं जर तुम्ही बघितलं तर तो आला, संपत्तीचा वाटा मागितला, मग गेला, कसबिनी बरोबर वेश्ये बरोबर पैसा उधळला. एवढं चित्र उदळ्या पुत्रा संबंधानं. डुकराच्या शेंगा खाल्ल्या, खाऊशी वाटल्या, आणि तो त्याची वस्त्र घाण झाली होती, एवढं. आणि भावा संबंधानं काय, भाऊ त्याच्या बापाच्या घरामध्ये राहिला, उदळ्या पुत्र घरी आला, बापानं मेजवानी ठेवली आणि भाऊ रुसून बसला आणि चाकराला सांगितलं की पहा तुमचा थोरला मुलगा रुसून बसलेला आहे. एवढं चित्रण. लक्षात ठेवा, आत्मिक जीवनामध्ये हेच आहे. उधळून तुम्ही किती पण आला ना, पण देव पुन्हा तुम्हाला घेताना तुमचं चित्रण रंगवलं जातं का, कारण उदळ्या पुत्राच्या भावामध्ये समाधान नव्हतं. जेव्हा तुमच्यामध्ये समाधानाची भावना नसती, असंतुष्ट तुम्ही असता, त्यास तुम्ही हिरो नसता. पण ज्यावेळेस तुम्ही संतुष्ट होऊन प्रभूच्या घरामध्ये येता, देव तुम्हाला झिरोतनं हिरो करत असतो. म्हणून सैतानाला तुमच्यामध्ये काम करू देऊ नका, संतुष्ट राहा, समाधानी राहा. प्रभूनं तुम्हाला दिलेली सेवा, प्रभूनं तुम्हाला दिलेलं काम, प्रभूनं तुम्हाला दिलेली जबाबदारी, ज्या पण गोष्टी प्रभूनं तुम्हाला दिल्या त्याच्यात तुम्हाला समाधानी पाहिजे. चर्चमध्ये ईर्ष्या असू देऊ नका. बाहेरून नवीन एखादी व्यक्ती आली, त्या व्यक्तीला कदाचित एकदा मोठं स्थान दिलं जातं, जागा दिली जाते. याचा अर्थ तुमची जागा कमी असं समजायचं नाही. आता तुमच्यामध्ये ही का भावना आली, का तुमच्यामध्ये ती ईर्ष्या आली, तुमच्यात ती फिलिंग का आली, तुम्हाला कळत पण नाही. सैतानाने ते तुमच्या मनामध्ये, तो तुम्हाला एकमेकाविरुद्ध लढवतो. शास्त्रात सांगितलं नाही का, तुमचं झगडणं, बोला बरं, तुमचं झगडणं मग कुणाबरोबर आहे? पण आता देवाचं वचन आहे, तुम्ही माणसाबरोबर झगडायचं नाही, रक्त मांसावर झगडायचं नाही. मग आता सैतानाला माहितीये यांच्यातच झगडवलं तर मला माझं काम करता येणार आहे ना. आज आम्ही बघतो आपल्या देशामध्ये जे कारभार चालू आहे त्याच्यामध्ये सगळे एकमेकाशी लढत आहे आणि राज्यकर्ते निवांत राहत आहे. सैतानाला पण माहितीये मला जास्त काम नाही करायची गरज लागणार नाही, ज्या लोक एकमेकामध्ये लढतील ना. आता समजा तुमच्या चर्चमध्ये लोक एकमेकामध्ये लढायला लागले, सैतान म्हणतो इथं माझं काम झालं, आता दुसऱ्या मंडळीत मध्ये घुसतो मी, ही मंडळी तर माझ्या हाती लागली. आणि त्याला माहितीये एकदा लोक लढायला लागले तर मरेपर्यंत लढणार, ते मरेपर्यंत लढत राहणार. एक पिढी गेली, दुसरी गेली, तिसरी, हे लढतच राहणार आहे. त्याला माहिती माझ्या जाळ्यात भरपूर अडकले, आता हे काय बाहेर पडणार आहे. तो दुसरी मंडळी, दुसऱ्या चर्च, मग दुसऱ्या चर्चमध्ये शिरतो, तिथं पण लोक एकमेकामध्ये, आणि तो हळूच कोणामध्ये ते पिल्लू शोध. आणि हे दुसरे तिसरे कोण नसतात बरं का, विष वाचणारे लोकच असतात. शास्त्रात बघितलं नाही आपण. शिष्यांमध्ये चढाओढ काय, येशू नंतर कोण मोठा. आणि तुमच्या मंडळीमध्ये एखाद्या चर्च, त्या चर्चमध्ये सगळी भावना काय असते माहिती का, मागून आला आणि पाळकाने यांना चान्स दिला, मागून आला ते स्टेजवरती,
मागून आले. अरे का तुझ्यामध्ये भावना आली? मागून आले आणि सगळे मिळून कोणाचं काम करतात? तो कोणाचं काम करतो? ते मागून आले पण ते पण कोणाचं काम करणार आहे? येशूचं. तुम्ही कोणाचं काम करणार आहे? मग करू द्या ना, सगळे म्हणून आपण एकच काम करणार आहोत ना. मग ते मागून आले, मग आम्ही आधी होतो, मग आम्ही तोडले, मग तुम्ही उधळ्या पुत्राचे भाऊ आहात. शैतानाने तुमच्या बॉडीचा ताबा घेतलेला आहे आणि तुम्ही त्या वादा. बरं, आता ही भावना घेऊन तुम्ही चर्चमध्ये कशी काय आराधना करणार आहे, कशी काय वर्शिप करणार आहे आणि तुमची वर्शिप प्रभू कसं मान्य करणार आहे? मग लुसिफर कोण होता? पहिले उपासना करणारा देवदूत. म्हणजे पहिला हाला कुठं घातला जाणार आहे? तुमच्या आराधनेवरती. हरा कुठं हल्ला होणार आहे? तुमच्या डोक्यात उपासना करताना सुद्धा तेच असतं. हे आत्ता आले, हे आत्ता आले, हे आत्ता आले, हे सेवेमध्ये यांना पाळखानं स्टेज दिलं, आत्ता 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 करत करत तुमचं सारं आयुष्य त्या घाणीमध्ये जातं आणि शेवटी सैतानानं आपलं काम करून तुम्हाला त्याच्या टोळीमध्ये सामील केलेलं असतं. लक्षात घ्या, तुम्ही त्याच्या टोळीमध्ये सहभागी झाला. तुम्हाला लाख वाटतं मी देवाचं काम करतो, पण तुम्ही देवाचं काम करत नसता, तुम्ही सैतानाचं काम करत असता हे तुमच्या लक्षात पण येत नाही. प्रॅक्टिकल आहे, हे देवाच्या वचनात सांगितलेलं आहे. म्हणून तर म्हटलं ना, सैतान समजून घ्या. लोकांनी पवित्र आत्मा समजून घेतला, देव समजून घेतला, पण सैतानच समजून घेतला नाही तो काय काम करत आहे. आणि तो एवढा प्रबळ होत चालला, तो चांगल्या चांगल्या मंडळींमध्ये गोंधळ घालायला लागला. चांगल्या चांगल्या मंडळांमध्ये, ज्या मंडळीचं काम अतिशय प्रभावीपणे चालू आहे त्या मंडळांमध्ये त्याने काम करायला सुरुवात केली. तो आता दुसऱ्या मंडळांमध्ये नाही, ज्या मंडळांना देवाचं वचन माहित नाही त्या मंडळात आता काम करत नाही. आता तो ज्या लोकांना देवाचं वचनाची पुरेपूर माहिती आहे त्या मंडळांमध्ये त्याने काम करायला सुरुवात केलेली आहे. त्या मंडळीला भांडायला, एकमेकांसंगती आबोला धरायला, एकमेकाशी स्पर्धा करायला, एकमेकाला आणि खाली पाडायला त्यानं त्याच्या कामाला सुरुवात केली. देवाचे प्रिय लोक, जागवा. आणि असंतुष्ट असणारा लुसिफर, असंतुष्ट राहू नका. प्रभूनं जे पण तुम्हाला काम दिलंय ते काम उत्तम आहे, संतुष्ट राहा. मला माझ्या कामाबद्दल आनंद वाटतो. मी नाही म्हणत नाही मला बेनियन व्हायचंय, मी नाही म्हणत मला दिनाकरण व्हायचंय, मी नाही म्हणत मला नावाजलेला कोणतरी वक्ता व्हायचंय. मला माहिती की प्रभूने जे काम मला दिलं. पुष्कळ लोक मला बोलतात, ते सांगतात पास्टर जरा हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये प्रीचिंग करा ना, इंटरनॅशनल स्पीकर होतील तुम्ही, मोठे स्पीकर तुम्ही बनाल. हिंदीमध्ये करा, इंग्लिशमध्ये प्रीचिंग करा. मला माहिती हिंदीमध्ये इंग्लिश. मग हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये प्रीचर नाहीत का? आधी आहेत ना, त्यांना हिंदी येतं, त्यांनी हिंदी बोलू द्या. त्यांनी आता ते इंग्लिश मधले प्रीचर ते असं नाही विचार करत, नाही तेलोरेला मराठीत लोक बघतात, आता आम्ही मराठी शिकतो, मग आकाशाला घुसाघुशी करत बसायचं. त्यांना त्यांचं काम करू द्या, मला माझं काम करू द्या. मी तिकडे घुसायचं, त्यांनी इकडे घुसायचं, लोकांनी कुठं घुसायचं. सगळी घुसाघुशीच चालू झाली. तू तिकडे घुस. अहो कशासाठी ईर्ष्या? प्रभूनं दिलंय मराठी लोकांमध्ये काम, मराठीमध्ये काम करेल. ज्यांना हिंदीमध्ये दिलं ते हिंदीमध्ये काम. सगळं शेवटी नेणार कुठं? देवाकडं. मग आता लुसिफर सगळ्याच्या डोक्यात वेगवेगळी पिल्ल शिरतो, वेगवेगळे टाकतो. सिंगर मध्ये एखाद्याला क्लासिकल दिलं, मग तो जर म्हटला नाही मी आता रॅप गातो, त्याला रॅप गाऊ दे. आता तुम्ही पाहाल, मला तर तेवढा वेळ मिळणार नाही, पण लुसिफरनं कसा डाव साधलाय आणि तो संगीतकारांमध्ये कसं काम करतोय त्या मुद्द्यामध्ये तुम्ही पाहाल. कारण तो एक बेस्ट म्युझिशियन होता लुसिफर. त्याच्या पंखामध्ये अनेक प्रकारची वाद्य होती आणि त्या वाद्यांच्याद्वारे त्यानं देवाचं काम केलं. त्याच वाद्यांच्याद्वारे त्यानं लोकांचं पण पतन केलं. त्याच वाद्यांच्याद्वारे त्यानं लोकांना देवापासून तोडलं. याच वाद्यानं तो स्वर्ग गौरवानं भरवत होता. याच वाद्यांमुळं तो परमेश्वराला प्रसन्न करत होता. परंतु याच वाद्यांमुळं लोकांमध्ये कशी संभ्रमावस्था निर्माण झाली, याही गोष्टींचा अभ्यास आम्हाला लुसिफर कसं काम करतो याच्यामध्ये करावा लागणार आहे. परंतु आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तो शक्तिशाली, महान, तेजस्वी आणि एवढंच नव्हे तर तळपणारा दूत असून सुद्धा तो असंतुष्ट होता. सगळ्या क्वालिटी त्याच्यामध्ये. तुमच्यामध्ये पण देवाने सगळ्या क्वालिटी ठेवलेल्या आहेत आणि तुमच्या क्वालिटी तुम्हाला माहित नाहीयेत. प्रॉब्लेम काय? असंतुष्ट का मनुष्य म्हणतो? मला माझी क्वालिटीच माहित नाही ना, काय क्वालिटी आहे. आता माझ्या बरोबर हा नीलू येतो ड्रायव्हिंग करत, बिचारा
त्याचा बिझनेस आहे, तो ते काम सोडतो आणि माझ्यावर ड्रायव्हिंग करत येतो. ड्रायव्हिंग करत येताना आता विचार करा, त्यानं एवढे वर्ष देवाचं वचन ऐकतोय. तो अगदी छोटा होता, मला वाटते 7वी 8वीला असेल, तेव्हापासून तो माझ्या बरोबर फिरतोय, तेव्हापासून माझ्या संगती. बरं, आता तो माझ्यावर फिरून फिरून त्यानं पाहिलं की बाबा एवढे लोक देवाचं वचन ऐकतात, स्वीकारतात. मी नाही, ड्रायव्हिंग सोडतो, आता मी प्रीचिंग करतो. का तर मला पण माहितीये. आणि तो म्हटलं नाही, आता मी कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये जाऊन हळूच चालू करतो आणि लोक ऑलरेडी त्याला ओळखतात ना. माझ्याकडे एक होतं पिल्लू, माझ्याबरोबर असायचं पूर्वी, त्याला घेऊन फिरायचं. मग लोक त्याला नंबर मागायला लागले की मला नव्हते भेटत, तुम्हाला नंबर द्या. मग त्याला कॉल करायचे, बोलायचे. लुसिफर घुसला की त्याच्यात. आणि तो काय म्हटलं माहितीये का, पाळकाला लोक कमी ओळखतात, मला जादा ओळखतात. कसं लुसिफर काम करतो नाही का. आणि तो सांग घराघरात जाऊन सांगायला, पास्टरला कोण ओळखत नाही मला. अरे बाबा, पास्टर लोकांना देवाची ओळख करून देतोय. पास्टरला लोकांनी ओळखावं याच्यासाठी तू आला नाही. तू आणि मी दोघं मिळून लोकांना देवाची ओळख करून द्यावं, हाच आपला उद्देश आहे. काम करतो लुसिफर, समजत नाही. भोळेपणानं तुम्ही त्याची चूक नाही. इकडं लुसिफर आतमध्ये घुसला, हे लक्षात न आल्या कारणानं जीवनाचं पतन झालं. आत्मिक जीवन संपून गेलं. गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला खावं, कोणाला गिळा म्हणून तो टपलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही देवाच्या भावनामध्ये जाता, आत्मिक जीवनासंबंधानं काळजी करता, त्या लुसिफरला तुमच्या बॉडीचा उपयोग करू देऊ नका. तुमच्या शरीराचा त्यानं उपयोग करता कामा नये. एकदा त्यानं तुमच्या शरीराचा उपयोग केला तर तुम्ही उद्ध्वस्त होणार आहात. ज्या स्थानावरती तुम्ही आहात, हे का तुम्हाला सांगितलं, तो तेजस्वी होता, तो मुख्य होता. त्याच्या संबंधानं म्हटलं, तो देवदूत जो होता तो प्रभात तारा, त्याला सिंहासन होता आणि तो तळपणारा देवदूत होता. एवढ्या सगळ्या गोष्टी प्रभूनं त्याला दिलेल्या होत्या. आता काय होणार आहे, या देवदूताला वरून खाली टाकलं, सगळी बिरुदं निघून जाणार. येते का लक्षात तुमच्या. तो कोण आहे, तेजस्वी आहे, तो तळपणार आहे, त्याला सिंहासन आहे, तो प्रमुख आहे, एवढं सगळं त्याच्याकडे. बरं का, आता त्याला टाकल्यावर काय झालं, मुख्य देवदूत हे पद त्याचं निघून गेलं. तळपणारा देवदूत, ते तळपणारा स्वभाव पण त्याचा निघून गेला. आता पूर्वी त्याला म्हटले प्रभात पुत्र, ऐका बरं का, पहाटेचा तारा, प्रभात पुत्र त्याला म्हटलेला आहे. आता या लुसिफरचं नाव काय माहिती का, सैतान अंधकाराचा अधिपती. प्रभात पुत्र, प्रभातेचा तारा म्हटलं. आता काय म्हटलं, तो अंधकाराचा अधिपती. त्याच्या खाली जसं जसं तुम्ही जाल ना, तर त्याच्या संबंधानं त्याला म्हटलं, तो धुळीत टाकलेला देवदूत. पुढे जाऊन आम्ही पाहणार आहोत. जागा एवढी मोठी, स्थान एवढं मोठं, परंतु जेव्हा तुमच्यामध्ये असंतुष्ट आत्मा काम करतो, असंतुष्ट आत्मा, तो तुम्हाला व्हायब्रेट करतो, अस्वस्थ करतो, तुम्हाला बेचैन करतो, तुम्हाला समाधानी ठेवत नाही. समाधान तुमच्या जीवनातलं निघून गेल्याबरोबर तुम्ही व्हायब्रेट झाला. आणि व्हायब्रेट झाल्यावर ज्या ज्या गोष्टी देवानं तुमच्यामध्ये टाकल्या सेवा करण्यासाठी, ज्या क्वालिटीज तुमच्यामध्ये टाकल्या, ज्या पद्धतीने प्रभू तुम्हाला घडवत आहे, स्वर्गामध्ये तुमचं स्थान प्रभूनं पक्क केलेलं आहे. परंतु जसा देवदूत आपल्या स्थानावरून भ्रष्ट झाला, तसं सैतान तुम्हाला तुमच्या स्थानावरून भ्रष्ट करत आहे. तुमच्या स्थानावरून. उदाहरण नीलूचं सांगतो. तो आता ड्रायव्हिंग करत करत मला बऱ्याच गावामध्ये, पुष्कळ ठिकाणामध्ये, मला माहिती मी नुसता बसतो, पण त्याला ड्रायव्हिंग करताना 8-8 तास, 12-12 तास. मला आठवतं की चंद्रपूरला आम्ही गेलो तर 14 ते मला वाटते 15 तास ड्रायव्हिंग सतत तो करत होता. मी गेलो तिथं प्रीचिंग केलं, परंतु त्यानं जे शारीरिक कष्ट केलं आणि याचं प्रतिफळ देव त्याला देत आहे. ती जागा जी त्याची आहे ना, ती इतकी मजबूत जागा आहे. पण लुसिफरला कधीच वाटत नाही या मजबूत जागेवरती त्याने असावं. त्याला असं वाटतं या जागेवरून त्यानं जावं आणि दुसऱ्या व्यक्तीला ते स्थान, का तर दुसरा आला की मी त्याला भ्रष्ट करणार, तिसरा येईल त्याला भ्रष्ट करणार, आणि त्या व्यक्तीची जागा जावी आणि प्रभूनं त्याला दिलेले गौरवी आशीर्वाद त्याच्यापासून काढून घ्यावे. म्हणून तो वेगवेगळ्या युक्त्या करत राहणार आणि लोकांना त्याच्या युक्त्या माहीत नसल्या कारणानं आपोआप पतन पावतात, जागा जातात,
दुसरा व्यक्ती, तिसरा व्यक्ती, चौथा व्यक्ती, चौथं स्थान, परंतु त्या व्यक्तीला आणि समोरच्या व्यक्तीला पण त्या असणाऱ्या सैतानाचे डावपेच कळत नाही. तुम्ही पण कदाचित मंडळीमध्ये अशी व्यक्ती असाल की पूर्वी तुमची जागा खूप चांगली होती, पण तुम्ही कुठं नाराज झाला, तुम्ही अस्वस्थ झाला, तुम्ही तुमच्या जागेपासून खाली बसला, तुम्ही तुमचं काम करणं बंद केलं. याचं कारण तुम्ही कधी तपासलं नाही. तुम्ही फक्त नाराज झाला आणि तुम्ही म्हटलं मी काम करणार नाही, पण ती जागा तुम्ही तुमच्या हातानं घालवली. सैतानाला तुमच्यामध्ये प्रवेश करू दिला आणि सैतानानं त्याच्या स्थानातनं, त्या जागेच्या स्थानातनं तुम्हाला काढून टाकलं. म्हणून लक्षात ठेवा, कोणत्या व्यक्तीशी स्पर्धा करू नका. प्रभूनं तुम्हाला दिलेलं जागा ही अद्भुत प्रकारची जागा आहे. त्या जागेवर उभं राहून प्रभूची सेवा करा, त्या जागेवरती थांबून प्रभूला उंच करा. या प्रकारे तुम्ही सैतानाला अडवणार आहात, त्याला तुमच्यातनं बाजूला काढणार आहेत. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, लोकांचं काम काय माहिती का, ते नेहमी तुम्हाला दुसऱ्या लोकांसमोर उभं करतात. अमित एखाद्या चर्चमध्ये वर्शिप लीडर आहे. आता अमित वर्शिप काम करत असताना सैतान कोणाला धरणार हो? मंडईतल्या लोकांना. बरं का, कोणाला धरणार? मंडईतल्या लोकांना. सैतान काय रस्त्यावरचा दारोडा नाही येणार, त्याला म्हणत चल इकडे त्या चर्चमध्ये त्या अमितला जाऊन 2-4 शिव्या दे. त्याला तो न त्या रस्त्यावरच्या दारोड्याने त्याला 2-4 शिव्या दिल्यावर अमित म्हणाल काय बेवडा, जाऊ द्या, सोडू द्या, त्याचं काय मनावर घ्यायचं. तो करतो काय माहिती का, तो सैतान असे असंतुष्ट आत्मे शोधत फिरत असतो. 1-2 भेटले, त्यांना घेऊन येतो, चल जरा अमितची गप्पा मार. मग ते येतात आत्मे आणि अमितची गप्पा मारायला चालू करतात. काय ब्रदर तुमचा आवाज, काय म्युझिक, काय वाजवता. बाळकाला तुमची किंमत नाही हो. ज्याला वाजवता येत नाही तो स्टेजवरती, आणि तुम्हाला एखादा चान्स मिळतो, त्याला असंतुष्ट आत्म्यानं यांना असंतुष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही तेवढा स्ट्रॉंग असतो, त्याने सैतानाला ओळखलेलं असतं. त्याचं डायलॉग असतं माहिती, ब्रदर जाऊ द्या, ते पण देवाचं गौरव करतात, मी पण देवाचं गौरव करतो. सैतान गायब, तो गायब झाला. त्याला कळलं माझा डाव इथं चालला नाही, इथं अमितने मला हरवलं. आणि इकडं अमित एवढा समाधानी असतो. त्याचं समाधान काय असतं माहिती का, अरे एलिया गेला तर आलिशा आला, आणि आलिशाकडं दुप्पट आत्म्याचा अभिषेक आहे. तो म्हणतो मी एलिया होतो, आणि एलिया होतो म्हणून आलिशा आला. जर एलियाच नसता तर आलिशा कसा असला. इकडं त्याला त्याच्या जागेला तेजस्वी करून ठेवलं. एलिया ज्या जातो ना, त्या जाता जाता आलिशाला विचारतो तुला काय पाहिजे रे. त्यास आलिशा काय म्हणतो माहिती का, बघा असे जर आलिशा आणि एलिया आत्ता जर म्हटले ना, मला समजा कोणीतरी आलं, ते म्हटले माझ्याकडे प्रार्थनेला, पाळक साहेब तुमच्यापेक्षा जरा जास्त पॉवरफुल मला बनायचं, असं माझं डोकं फिरलं ना. अरे 27 वर्ष काय मी धुणं धुतलं का इथं, तुला माझ्यासमोर माझ्यापेक्षा जास्त पॉवरफुल बनवायचं. आणि मग त्यांनी म्हटलं पाळक साहेब माझ्यासाठी तशी प्रार्थना करा, मी तुमच्यापेक्षा जास्त पॉवरफुल बनायचंय. आणि त्याचा अवतार बघितलं तर त्याला नीट बोलता पण येत नाही, आणि त्याला त्याची सेवा पण नाही, आणि आता तो एकदम वयस्कर कसा तरी काय कर त्याच्याकडं. आणि तो व्यक्ती तसा डायलॉग मारतो. त्यास मला नाही वाटत माझ्याकडनं चांगल्या रिएक्शन येतील. मी प्रार्थना करताना सुद्धा कशी प्रार्थना, देवा याचे डोळे उघड, याचे अक्कल ठिकाणावरती येऊ दे. या व्यक्तीला माहित नाही आणि हा काय मागत आहे. 27 वर्ष सेवा करून, बायबल वाचून बायबलची पानं मी फाडलेली आहेत, याचं बायबलचं पान सुद्धा, अशी मी प्रार्थना करेल. इकडं एलिया विचारतो की तुला काय पाहिजे. आपल्या ठाई असणाऱ्या आत्म्याचा दुप्पट वाटा. ऐका बरं का, सैतानाला तुमच्यामधनं काम कसं करू द्यायचं नाही तुम्हाला सांगत आहे. तो एलिया त्याला सांगतो तो तुला मिळेल. एक गोष्ट कर, मला उचललं जाताना जर तुझ्या नजरेला मी पडलो तर तुला तो आत्म्याचा अभिषेक मिळेल. आणि इकडं हा आलिशा रात्रंदिवस एलियाकडे लक्ष लावून बसले. जाण्याचा समय आलेला आहे. रात्री झोपताना त्याचा जागा धरतो, रात्रीच कुठे उठून जाऊ नये. जरा हल्ल्याचा आवाज आला की तो उठून बसायचा, दिसायला पाहिजे. जागा सोडत नव्हता, काय झालं तर जागा सोडणार नाही. त्याला त्या जागेची ताकद, जाग्याचं सामर्थ्य माहित होतं. आणि झालं काय, तो जाण्याचा समय आला आणि त्याच्याकडे त्यानं पाहिलं, हा उचलला गेला आणि तो म्हणतो अहो राऊतांनो, अरे रथांनो. इकडं त्याने बोलला आणि तिकडं एलिया म्हणतो तू खरोखर दुप्पट
आत्म्याच्या सामर्थ्यासाठी लायक आहे, त्यानं आपला जगावरून खाली टाकला का? कारण त्याला माहिती होतं माझ्यापेक्षा कोणीतरी तेजस्वी असावं. मंडळीमध्ये ही प्रत्येकाची भावना असली पाहिजे, फक्त तुम्हीच प्रभावित असू देऊ नका, तुमच्यापेक्षा कोणीतरी तेजस्वी असावं. हे ज्या मंडळीमध्ये आहे ती मंडळी सैतानाच्या प्रभावाखाली कधीच नसावी. मी माझ्या मंडळीमधल्या लेकरांना नेहमी म्हणतो, छोटी छोटे लेकर असतात ना, त्याच्या भावाचा पोरगा म्हणजे माझ्याही भावाचा पोरगा, तो त्याच्या बापाला सारखा बांधतो. जशा प्रकारचा सूट माझा ना तो पास्टरचा तसाच, माझा पण तसाच असला पाहिजे. आणि माझ्याकडे ती एक छोटी टू व्हीलर आहे, काय नाव ह्याची, ज्युपिटर गाडी. त्याच्या बापाला म्हणतो नाही मला ज्युपिटरवरच जायचं. मग माझ्याकडे होंडा सिटी, बापाला नाही होंडा सिटीच घ्यायला पाहिजे. म्हणजे त्याला ती क्रेज आहे. मी त्याच्याकडे नेहमी बघून म्हणतो अरे तू तेलोरे पास्टर पेक्षा भारी बनणार आहे का? कारण मला माहितीये सैतान आम्हाला खाली पाडतो, पण प्रभू आम्हाला उंच करत असतो. ही भावना घेऊन जगा, काम करू दे नका त्याला. काय करतो सैतान? तो आपल्या शक्तीपेक्षा दुसरी शक्ती कधी प्रभावित असावी असं त्याला वाटत नाही, कधीच प्रभावित असू नये. ज्याच्यामध्ये ही भावना आहे तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करतो. मंडळीमध्ये सैतान काय काम करतो? एखादी व्यक्ती प्रभावित असले, ज्याला जास्त लोक जुडायला गेले, जास्त लोकांशी तो बोलायला लागला, जास्त लोक त्याला अटॅच व्हायला लागले, तर तिथं लिडरशिप मध्ये काम करणारा जो व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला त्याचं ईर्ष्या निर्माण होते आणि त्याला कळत पण नाही सैतानानं त्याच्यामध्ये शिरून काम करायला सुरुवात केलेली आहे. हे सैतानाचं काम आहे. त्यानंतर त्याच वचनामध्ये आपण जाऊया 12 ते 14 पर्यंत. हा, मी मेघावर आरोहण करीन. आता परत मी मेघांवर आरोहण करीन. मी मेघावर आरोहण करीन. मी परात्परा समान होईन. बस. आता एकच शब्द तिथला येतो तो मी. कोणता शब्द? मी. बोला की सगळे, मी. बोला हो. मी बोला सोडा. मी मेघावर आरोहण करेल. एखाद्या व्यक्तीमध्ये सैतानाला काम करायचं तर पहिल्यांदा तो एकच शब्द ऐकायला उत्सुक असतो, जो त्याचा शब्द, त्याचा डायलॉग आहे. कोणता? मी. परवा इलेक्शन झालं आणि इलेक्शन झाल्यावर काही लोक अजित पवारकडे आले आणि अजित पवारकडे आल्यावर ते म्हटले की बारामतीचं मतदान यावेळेस लोकमत तुमच्या बाजूने नाही असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं माहिती का? तुम्हाला काय वाटतं? तुमचे काका शरद पवार बरोबर आहेत, तुमचे चुलत बंधू शरद पवार समवेत आहे. अजित पवारने एक डायलॉग मारला, कोण तो माहिती का? मेरे पास माँ है. बच्चननी मारला होता ना, मेरे पास माँ है. म्हणजे इकडं त्याच्यामध्ये कोण शिरला? अमिताभ बच्चन. आता लुसिफर काय म्हणतो? मी. लुसिफरचा डायलॉग कोणता आहे? मी. मग तुमच्यामध्ये शिरला ओळखायचं कसं? तुमचं मी आहे तर सगळं आहे, मी नाही तर काहीच नाही. माझं सिंहासन मोठं आहे, सगळ्यांनी माझं ऐकायला पाहिजे, मला काम करू द्यायला पाहिजे, मी म्हणतो तसं घडलं पाहिजे. मला जर किंमत नाही, तुम्हाला किंमत म्हणतो पण आहे, जे मला किंमत देत नाही मी, अरे शिरला की तुझ्यात. माझा अपमान काय? मोदी तू माझा अपमान. मोदीचा अपमान केला की जेलमध्ये. माझा अपमान, माझा ऐकत नाही, मला कोणी प्रेज द लॉर्ड केलं नाही, मला निमंत्रण नाही, मला बघून त्यांनी तोंड फिरवलं, माझ्यासारखे त्यांनी कपडे घातले. अहो कधी कधी कपड्यांवर पण होतं, बघितलं? माझ्यासारखे कपडे. कोण आहे तुम्ही? तुम्ही आहात कोण? त्याच्या पलीकडे काही लोक म्हणतात माझे कपडे त्याच्यापेक्षा भारी कपडे. जिथं मी आलं तिथं सैतानानं तुमच्या बॉडीमध्ये प्रवेश केला. मग लक्षात ठेवा, जेव्हा परमेश्वराचं काम
आत्म्याचं काम तुम्हाला करायचं, त्यास मी तिथं कधीच येता कामा नये. मी माझं सिंहासन. लक्षात घ्या, देवाच्या घरामध्ये आल्यानंतर तुमचा मी निघून गेला पाहिजे. पौल काय म्हणतो आता, मी माझ्या ठाई राहत नाही तर कोण राहतो? ख्रिस्त. मी गेला पाहिजे. म्हणजे लुसिफर जिथं मी येतं, मी हे बांधलं. नबुकदनेस्सर राजा काय म्हणतो, मी बांधलं माझ्या वैभवाचं, मी वैभवानं बांधलं, माझी सृष्टी. आता जिथं मी आलं तिथं देवानं त्याला सांगितलं, रानामध्ये 7 वर्ष बैलासारखं गवत खायला तुला मी पाठवतो का, तर तुझ्यामध्ये मी आलं. आणि हा लुसिफर रानामध्ये जाऊन हा नबुकदनेस्सर राजा 7 वर्ष तो रानामध्ये बैलासारखं गवत खायला लागला का, मी आलं. ज्याच्यामध्ये मी आहे. कोण आहे लुसिफर? मी म्हणणाऱ्या लोकांना तो शोधत असतो. मी. बरेच लोक म्हणतात मी आहे म्हणून हे चर्च सुरक्षित आहे. नाही हो, चर्च देवाचं आहे आणि देवच सुरक्षित करत असतो. प्रियांनो, मला नाही कधी वाटत मी गेल्यावर मंडळीचं कसं होईल. ज्यावेळेस माझ्यामध्ये भावना येते ना, नाही, बरेच लोक मला येऊन सांगतात तुम्ही गेला ना मंडळीचं काय खरं नाही. हो, एलिया गेल्यावर अलिशा आलाच ना. येशू गेल्यावर असं वाटलं जगाला आता येशू गेला, चमत्कार संपले. अहो, पण येशूनं लाजरसला कबरेतनं आवाज दिला आणि म्हटलं लाजरस बाहेर ये. पण येशू गेल्यावर इतका प्रभाव शिष्यांवरती पडला की शिष्य चालताना लोक म्हणत होते, अरे यांची सावली जरी आमच्या लोकांवरती पडली, रोगांवरती पडली तर रोगी बरे होतील. येशूनं काही त्यांना असं, आणि तो म्हटला माझ्यावरती विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा मोठे चमत्कार करतील. हे येशूनं शिष्यांना शिकवण दिली आणि शिष्यांनी एवढा प्रभावी पद्धतीनं सेवा केली की ते शिष्य चालताना आजारी लोक ठेवल्यावर त्याची सावली त्यांच्यावरती पडत होती आणि लोक बरे होऊन जात होते. एवढी प्रभावी सेवा केली. पण येशूनं त्यांना कधी तुच्छ मानलं नाही. मी येऊ देऊ नका. क्रूसाच्या मागे स्वतःला लपवा. जेव्हा जेव्हा तुमच्यामध्ये मी येईल ना, तेव्हा तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये तो सैतान काम करणार आहे. कधीच मी येऊ द्यायचं नाही. म्हणून तो काय म्हटला, तुला कोणी जर बसण्यासाठी खुर्चीवर जागा दिली तर आधी बसू नको, स्वतःहून बसू नको, जाऊन खाली बस. म्हणजे मी कुठं बसला पाहिजे? खाली. मित्र, आम्ही म्हणतो नाही मी कोण आहे, मी आता इकडं आलो. बघा तुम्ही माझ्या चर्चमध्ये बघा, कुठं पण बघा, मला हे कधीच अट्रॅक्शन नाही. माझ्या लोकांना पण तुम्ही विचारा, आमच्या चर्चमध्ये वक्ते आल्यावर त्यांना कळत पण नाही. बाहेरून नवीन वक्ता आला तर मी कुठेतरी बसले असते, ते पास्टर काय वो क्या पीछे बैठे. का तर मला माहिती 12 महिने आपण काय लोकांसमोर नाचायचंय. आपण जायचं मी मला बघा. अरे मला बघितल्यावर देवाला कधी बघतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गाढवावर येशू बसल्यावर गाढवाला आपोआप महत्व मिळणारच नाही. गाढवाने फक्त येशूला बसू द्यायचंय. गाढव जर म्हटलं ना, त्या गाढवाला देवाने वाचा दिली नव्हती, पण मला ज्ञान सांगताना देवाने त्याला वाचा दिली, पण या गाढवाला वाचा दिली नाही. हे गाढव खालीमान घालून येशूला घेऊन चाललं आणि चालताना गाढव असं नाही म्हटलं, अरे मी येशूला न्यायला लागलो. गाढवाच्या मनामध्ये एक भावना आहे, माझ्यावरती बसलेला व्यक्ती किती मोठा आहे, याच्यामुळं माझ्या पायाला नवीन वस्त्राचा स्पर्श होत आहे, हे त्या गाढवाच्या ध्यानामध्ये आलेलं आहे. सैतान तुम्हाला काय सांगतो माहिती का? आता बघा, सैतान जर त्या गाढवामध्ये शिरला असताना तर ते काय म्हटले असते, गाढव काय म्हटलं असतं माहिती का? काय मी भारी आहे, लोक सगळे माझ्या पायाखाली नवीन वस्त्र टाकायला लागल्या, डहाळ्या सुद्धा माझ्या गाढव फुगलं असतं, पण गाढव हुशार होतं. या गाढवानं मीला काम करू दिलं नाही, गाढवानं येशूला आपल्या पाठीवरती काम करू दिलं. तुमच्या जीवनामध्ये येशूचाच प्रभाव असला पाहिजे. कधी मी येऊ देऊ नका. आल्यानंतर लोकांनी तुम्हाला चर्चमध्ये किंमत देऊ अथवा न देऊ, मंदिरात आल्यावर फक्त येशूलाच लोकांनी किंमत द्यावी. ती नाही येऊ दे. मला नाही प्रेज द लॉर्ड केलं, कोणी नाही केलं तर तुम्ही जाऊन करायचं. बरेच लोक म्हणतात साहेब त्यांनी मला प्रेज द लॉर्ड नाही केलं. मग हात तोडू त्यांचे. ताजमहाल बांधलं तसं म्हणून यांनी प्रेज द लॉर्ड नाही केलं. आणि तिथं स्वर्गामध्ये येशू तिथे बोलवणार, इकडे सिस्टर इकडे, त्या संडेला तुम्ही यांना प्रेज द लॉर्ड नाही केलं का? तो उलट तुम्हाला बोलेल, इकडे काय चर्चा केली तू पालका बरोबर? नाही प्रभू काय नाही केलं. याच रेकॉर्डिंग लाव तो व्हिडिओ, नाही स्वर्गामध्ये लाव तो व्हिडिओ याचा, आणि लावणार व्हिडिओ तिथं. व तिचं तुमचं गॉसिप डिस्कस चालू असणार आहे एका कुठल्या तरी बहिणीला. बघा ना,
मुद्दाम केलं, सगळ्याला प्रेज लॉर्ड नाही केलं, मी नाही केलं, हे तूच बोललीस ना. पृथ्वी तलावर चर्चमध्ये राहून याच्यासाठी तू गेली का? तुला सांगितलं होतं ना, मी तुला तू उंच करू नकोस, मीला उंच करू नकोस, सीला उंच कर, ख्रिस्ताला उंच कर, आणि मंडळीमध्ये राहून प्रेज द लॉर्ड करणं, भेटणं हे तुमचं काम आहे. तुम्ही नम्र व्हा, तुम्ही माघार घ्या. काय चर्चमध्ये जाऊन शिकला? कशा पद्धतीने सैतानाला तुमच्यामध्ये काम करू दिलं? बरं, तुम्ही सुद्धा ज्या पद्धतीने आत्मिक जीवनामध्ये रिॲक्ट होता तुम्हाला कळत नाही. सैतानानं तुमच्यामध्ये काम केलेलं आहे, आणि तो लुसिफर काम करत असताना दिवस रात्र मी 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 नुसतं मी करायला होतो. मी बोलताना पण मी होतो म्हणून वाचला हो, जसं काय हा खलीच, नाहीतरी असं काही खरं नव्हतं. मी होतो म्हणून वाचलो. अहो, मी होतो म्हणून त्या दिवशी सगळं व्यवस्थित झालं, नाही तर यांचं लग्न नीट झालं होतं. हा येशू ना काना गावात गेला द्राक्षरस संपल्यावर, याच्यामुळेच आता पाण्याचं परत द्राक्षरस होणार आहे. कशाला मी करता? देवानं तुम्हाला कृपा पुरवली आहे. तुम्ही सगळ्या गोष्टीसाठी देवानं तुम्हाला कृपा पुरवलेली आहे. हे तुमच्यातलं कर्तृत्व नाही. जिथं मी आहे त्या ठिकाणामध्ये अशा प्रकारची आणि ते प्राप्त करून घेण्याची ईर्ष्या निर्माण करतो, आणि लोक आणि काय करतो माहितीये का, या मी मुळे तो एकमेकाशी लढायला लावतो बरं का लोकांना. हे मी जे आहे ना ते एकमेकाला लढायला लावतं. कोण मोठा? मी मोठा का तुम्ही मोठा? शिष्य काय म्हटले नाही का, कोण आमच्यामध्ये कोण मोठा आहे? पेत्र मोठा, योहान मोठा, याकोब मोठा, मत्तय मोठा? कोण मोठा आहे? कोण आमच्यामध्ये मोठा आहे? तुमच्यामध्ये ती भावना आहे. कोण मोठं तुमच्यामध्ये? कोण मोठे तुमच्यामध्ये? घरामध्ये सुद्धा म्हणतात मी मोठा आहे, माझं ऐकायला पाहिजे. बायको म्हणती मी तुमची बायको आहे, तुम्ही माझं ऐकायला पाहिजे. घुसला तुझ्यामध्ये ना. नवरा म्हणतो तिला मी मस्तक आहे, बायबलमध्ये सांगितलं, तू माझं ऐकायला पाहिजे. घुसला ना तुझ्यामध्ये. सासू पण म्हणते कधी कधी मी तुझी सासू आहे, तू माझं ऐकायला पाहिजे. आता हे तुम्हाला वाटतं नात्यानं, बायबल तसं नाही. मी आलं की संपला विषय. तिथं मी आला की विषय संपला. विचार करा, परिवारामध्ये किती मी नांदत असतो. किती वेळा परिवारामध्ये वादविवाद होतात. कशामुळे वाद होतात? मी मुळेच होतात ना. वादाचं कारण का? आणि तुम्ही म्हणता नाही, माझ्या सांगताना पण इतके हुशार असते. बायको येऊन सांगते पाळक साहेब माझ्या नवऱ्यासाठी प्रार्थना करा, त्याच्यात सैतान घुसला. आणि सारखा घुसतो. चर्चला निघाली की त्याच्यात सैतान. तू काय काय कारभार केला ते सांगते का? तुझ्या घरात सीसीटीव्ही लावायला पाहिजे, म्हणजे सगळं कळतंय. एवढा लहान चेहरा, दुःखी चेहरा, पाळक साहेब सैतान खूप काम करतो. बरं, या बहिणीच्या घरामध्ये सासूत घुसला, नवऱ्यात घुसला, मुलात घुसला, फक्त हिच्यातच नाही घुसला, बाकी सगळ्यांमध्ये घुसला. मी तर म्हणतो सांगणाऱ्यात पहिले घुसलेला असतो का? तर तुम्ही ते गॉसिप करायला तिथं आला आणि तुम्ही इनोसंट बनता. सैतान सगळं बोलण्यासाठी तुम्हाला भाग पाडतो. मी आता तुम्ही तिथं काय सांगितलं? माझी काही चुकी नाही हो, मी फक्त म्हटले मी चर्चला जाते. हे नाही सांगत मी उशिरा उठले, काम नाही केलं, नाश्ता नाही करून दिला, आणि मी सगळ्याला वसवस केली उठल्यावरती. ते नाही सांगणार. मी इनोसंट आहे, माझ्याकडे काही चुकी नाही, मी चांगली, वाईट कोण? सगळे. मंडळीमध्ये पण तसंच असतं. नाही हो, मला टॉर्चर सांगतात. पालक मला बघून बघून उपदेश करतो. त्यानं काय आता तोंडाला पट्टी बांधायची. त्यांनी उपदेश ठरवून करायचं, बाबा या सिस्टरला राग येईल. बरं, आता विचार करा, सगळेच दोषी आहेत. देवाच आता मी तुम्हाला एवढं वचन सांगायला लागलो, प्रत्येक जण म्हणतं हे मलाच आहे. प्रत्येक जण म्हणतं बरं का, मला नाही वाटत एक पण याच्यातलं चुकलेलं आहे. सगळ्याला बरोबर गोळ्या बसलेल्या असतात. मग काय मी ठरवून आलो होतो तुम्हाला धरून मारायचं म्हणून? ते वचनातच आहे ना, ते बुक्क्या तुम्हाला बसणारच आहे. मग आता पालकांनी काय म्हटलं पाहिजे? घोड्याच्या पेंड्यासारखं मला इथं लावा, इथं लावा, मी कुणाला बघत नाही, आणि मी आपलं टक 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 देवप्रीती आहे, देवप्रीती आहे, देवप्रीती आहे, देव चांगला आहे, स्वर्गात एवढं टकटक करत तुम्हाला नेऊ आणि तुम्ही जाणार आहे स्वर्गामध्ये. हो, देवाचं वचन तुमच्यातले दोष दाखवून तुमच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी, आणि ते तुम्हाला अपलिफ्ट करण्यासाठी, डाऊनफॉल साठी नाही आहेत. वाढावं, तुम्ही मोठं व्हावं याच्यासाठी ते. आणि ते वचन सांगत असताना तुम्हाला कोणी टॉर्चर करून बोलत नाही. मला माहितीये आता हे जे ऐकलंय ना, हे लोक पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये उत्तम. मी म्हणलं रेकॉर्ड करून ठेवा. आता
मागचं रेकॉर्डिंग नव्हतं पण म्हटलं करा, कारण मला माहितीये हे घरातला आणि मंडळीतला प्रश्न आहे. हा एका व्यक्तीचा प्रश्न नाही, हा जागतिक पातळीवरचा प्रश्न आहे. आणि हे एका कुटुंबामध्ये काम नाही, हे जगामध्ये सैतानाचं काम आहे. आणि सैतानाचं काम जर लोकांना समजलं ना, लोक जागे होतील आणि त्याला मतच देणार नाही. नाही, जागा व्हायला पाहिजे ना. नाही रे बाबा, त्यानं तुम्हाला चढवायला आलं होते, दुराचाय मिली तिकडे जा. आपल्या शेकोटी पेट होताना पूर्वी करायचं ना लहानपणी, ते सगळं कचरा आणायचा, टाकायचा आणि दूर टाकल्याबरोबर. आता तुम्हाला ते माहित नाही, पण पूर्वी पुणे जे होतं त्याच्यामध्ये कुठेतरी रानामध्ये गवत जमा करायचं, थंडीच्या दिवसामध्ये ते जमा करायचं आणि सगळे तरुण लेकर, लहान लहान लेकर बसायचे आणि बसल्यावर ते वारा येईल तसा दूर यायचा. मग ते खेळ होता, दुराचाय मिली तिकडे जा, दुराचाय मिली तिकडे जा. आणि मुद्दा म्हणतो दूर दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये सोडायचा, म्हणजे दूर आपल्याकडे येईल. सैतान तुम्हाला येऊन तसंच करणार आहे. सिस्टर, ब्रदर, तुम्ही खूप चांगले आहेत, मंडळीतले लोक बरोबर नाही, पालक बरोबर नाही, दुराचाय मिली तिकडे जा. लगेच तुम्ही फुगायचं नाही. बरोबर आहे ब्रदर, तुम्हालाच माझी किंमत आहे. अरे त्या लुसिफरनं आतमध्ये शिरून तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा डाव मांडला हे तुमच्या लक्षात नाही. आणि मग तुम्ही फुगून बसता. आता पालक म्हटलं तरी स्टेजवर चढणार नाही. तू नाही चढला तर दुसरा चढणार, तू नाही सेवा केली तर दुसरा करणार. आणि येशू म्हटलं नाही का, तुम्ही गप्प राहिला तर कोण ओरडतील? मग तो लुसिफर तुम्हाला म्हणतो धोंड्याला वापरू दे, पण याला नाही वापरू देणार. धोंडे वापरू द्या. लक्षात ठेवा, मी जिथं आहे तिथं मोठं काम होणार आहे. त्यानंतर योहानाचं शुभवर्तमान 3 अध्याय 30 वचन वाचा बरं. योहान कृत शुभवर्तमान 3 अध्याय 30 वचन 30 वचन. प्रस्तावनाच होईल, बाकीचं होईल का नाही शंका आहे. वाचूया. त्याची वृद्धी व्हावी, त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा, माझा ऱ्हास व्हावा, ऱ्हास व्हावा. हे अवश्य आहे. हे अवश्य आहे. काय अवश्य आहे? बोला काय अवश्य? काय वाचलं आपण? त्याची वृद्धी व्हावी. सगळे बोला. काय, कुणाची वृद्धी व्हावी? त्याची. म्हणजे कोणाला मान सन्मान मिळावा? परमेश्वराला. आणि ऱ्हास कोणाचा व्हावा? ऱ्हास म्हणजे नष्ट. कोण नष्ट व्हायला पाहिजे? मी. कोण नष्ट व्हायला पाहिजे? मी. माझ्या मधला मी नष्ट व्हावा आणि त्याची वृद्धी व्हावी. आमचा ऱ्हास झाला पाहिजे. पण प्रॉब्लेम काय माहिती का, आम्ही आमचा ऱ्हास होऊ देत नाही. आमच्या अस्तित्वासाठी आम्ही झगडत असतो. स्ट्रगल कशासाठी? आमचं आत्मिक. आणि सगळ्यात जास्त स्ट्रगल आत्मिक लोकांचंच आहे. भावना आहे तुमच्यामध्ये. कोण भावना घालत आहे? म्हणून म्हटलं जीव, आत्मा आणि शरीर या तिघांचा मिळून एक मनुष्य बनलेला असतो. जीव आहे, आत्मा आहे आणि शरीर आहे. ऐका, जीव म्हणजे तुमचा स्वभाव, जीव म्हणजे तुमचं मन. आम्ही म्हणतो नाही का, माझा जीव तळतळायला लागलाय, माझा जीव निराश झाला, माझा जीव दुःखी झाला, माझ्या जीवाला वेदना झाल्या. सगळं जीवाचं बोललं जातं बरं का. आता जीवाला वेदना झाल्या, तुमचा अपमान झाला म्हणजे पहिले तुमचं मन नाराज होतं. समजा मी इथं बोललो, आता इथं बोलता बोलता एखाद्या व्यक्तीला पिंपावून म्हटलं की तुम्ही बरोबर नाहीये, आणि कुणाला नाही, अमितला मी काय बोललो तर त्यांना काय वाटणार नाही, कारण ते मला ओळखतात. मी अमित, काय गातो तुझं गाणंच काय धड नाही, मला बिलकुल नाही आवडलं. आता त्यांनी इथं आले बिचारे, पाऊस चालू होता, निघलं नाही का, धावपळ करून 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 सगळं आलं. आणि मी एक वक्ता आहे, मला भाव मारायची सवय आहे. आणि मी त्याला म्हटलं काय गातो, तासभर गात बसलाय, काहीच घडलं रे काम. अरे बाबा, मी धावपळ करून आलो, पाऊस होता, भिजत भिजत इथं आलो, हे सगळं झालं. आता इकडं मी असा डायलॉग बोलल्याबरोबर तिथं अमितचं मन नाराज होणार आहे. ऐका कसं काम करतो सैतान ते मी तुम्हाला सांगतो. हा लुसिफर कसा धूर्तपणे काम करतो. तो त्याला काय सांगणार माहिती का, अमितला इथून पुढे तेलोरे पास्टरच्या मीटिंग मध्ये जायचंच नाही. त्या व्यक्तीने माझा अपमान केला, मी एवढं सगळं करून आलो आणि तिथून फुगिरी मारायला लागला, वरून बोलायला लागलाय मला. या व्यक्तीच्या मीटिंग मध्ये कधी जायचंच नाही. पंचावची कमिटी सांगू दे, पवार सांगू दे, नाहीतर अख्खं पुणे पण मला सांगू दे की तेलोरे पास्टरची मीटिंग आहे आणि आम्ही तुला गायला यायचंय. त्या व्यक्तीने माझा अपमान केला. इकडं मन चालू झालं बरं का, सैतान तिकडे काम करत आहे, येशूच गेला बाजूला. आणि सैतान त्याला सांगतो नाही, त्या माणसाच्या मीटिंगला जायचं नाही, त्या माणसाच्या मीटिंगला जायचं नाही. आता लक्षात घ्या, या व्यक्तीसाठी तो गायला आला नाही, मला नाही संतुष्ट करण्यासाठी आला.
काय सैतानाचं काम आहे ते मी तुम्हाला सांगतो. सैतानाचं काम काय, या व्यक्तीने परत जाऊ नये. मग तो कुणाचा उपयोग करून घेणार आहे? माझा. समजतंय का तुम्हाला? आणि तुमचं लक्ष तो इतका भारी तुमच्यावरती हिप्नोटाईज करत असतो ना हा सैतान, तुमचं पण लक्ष कोणाकडे? वक्ताकडे. हा जो वक्ता बोलला ते फायनल, अमितने केलेली मेहनत वाया. आणि तुम्ही काय म्हणता माहिती का, तुमच्या डोक्यामध्ये सैतानानं काम केलं आणि तुम्ही काय म्हणता, अमितचा आवाज चांगला नाही, गाण गातो. ते बोलले, तेलोरे मास्टर बोलले ना. म्हणजे इकडं तुमच्याही डोक्यात, तुमच्याही बॉडीमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली, अमितच्या बॉडीमध्ये काम करायला सुरुवात केली, माझ्या पण बॉडीमध्ये काम करायला सुरुवात केली. आणि जाताना मी त्याचा अपमान करून गेलो. अपमानानं तो दुःखी झाला आणि तो दुःखी झाल्या कारणानं एक कन्फ्युजन मध्ये तो आला. राहू का, प्रभूची सेवा करू का नको, या सगळ्या मनस्थितीमध्ये काय करतो सैतान? पहिले तुमच्या मनावरती राज्य करतो. सगळ्यांची मन हिप्नोटाईज करतो. पहिल्यांदा त्यांच्या मनावरती राज्य करतो आणि ते राज्य केल्यावर, आता मी जर असं बोललो, अमितचा आवाज चांगला नाही, त्याला गॉड गिफ्ट आहे, मी उदाहरण देतोय, नाहीतर काहीतरी डोक्यात घेताल, सैतान तुमच्या मनाचा ताबा घेऊन मोकळा व्हायचा. एक उदाहरण म्हणून त्याला सांगितलंय. मी जिथं जिथं जातो ना तिथं तिथं पहिले त्यांचं नाव सांगत असतो की मला वर्शिपला माझ्या बरोबर, हे आता युट्यूबला जाईल तर अजून बऱ्याच चर्चेसला ते कळेल, म्हणून मी सांगतो वर्शिपसाठी हा व्यक्ती का, तर आमच्या दोघांचं बॉन्डेज इतकं भारी आहे, आम्हाला माहिती की पवित्र आत्म्यानं कसं काम करावं. पण एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की मला इकडं सैतानाला वाटलं नाही, अमितला सेवेपासून खाली मला पाडायचंय. वृद्धी कुणाची व्हायला पाहिजे? काय वाचलं मी वचन? कुणाची वृद्धी व्हायला पाहिजे? देवाची, परमेश्वराची. कुणाचा ऱ्हास व्हायला पाहिजे? आमचा. आता काय होतं, ऱ्हास करण्याचा समय आला, मी अमितचा अपमान केला, म्हणजे काय झालं, त्याचा ऱ्हास. पण इकडं त्याचं मन दुखावलं आणि तो म्हटला इथून पुढं मी वर्शिप करणार नाही. हळूहळू सैतान त्या वर्शिप पासून त्याला दूर नेऊन 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 एक दिवशी त्याची वर्शिप बंद होणार. तुम्ही संपला, तुमची सेवा संपली. आणि सैतान त्याचं काम काय होतं? आराधना करणं. आणि आता पृथ्वी तलावर अमित सारखे अमित आणि त्याच्यासारखे प्रचंड लोक आराधना करत आहे. मग सैतानाचं काम काय? आराधना बंद करणं. म्हणजे ती आराधना स्वर्गामध्ये तो करत आहे, आता पृथ्वी तलावरती ती आराधना नको व्हायला. मग तो एकेका वर्शिपाला पकडतो आणि पकडून पकडून ते बंद करत, एक वर्शिपर वर्शिप करण्याचं त्यानं बंद केलं. त्याच्या मनावरती त्याने राज्य केलं आणि त्याला कळलं, अरे मी देवाच्या राज्याला सुरुंग लावण्याचं काम करत आहे. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा सैतानाचे डावपेच तुमच्या लक्षामध्ये येतात त्याच तुमच्याकडे भावना असली पाहिजे. काहीही झालं, अमितमध्ये काय असलं पाहिजे? माझा अपमान हो, माझ्या आवाजाची थट्टा होऊ दे, माझं वाजवण्याची थट्टा होऊ दे, मी घातला जाऊ दे, पण तो उंच केला जाऊ दे. इथं म्हटलं त्याला तुम्ही हरवलं, तुम्हाला कळला सैतान काय. आता ऐका, बसलेल्या कॉंग्रिगेशनला काय ऐका बरं का, तेलोरी येऊ द्या, बॉंकी येऊ द्या, बेनेहीन येऊ द्या, कोणी पण येऊ द्या, तो व्यक्ती देवाशिवाय कोणाचं गौरव करण्याचं सोडून एखाद्या व्यक्तीला खाली पाडत असेल, एखाद्या व्यक्तीला उंच करत असेल तर ते मनावर घेऊ नका. जर त्यानं देवाविषयी चांगल्या गोष्टी सांगितल्या तर तेवढंच मनावरती घ्या. का? कारण बायबल सांगतं तो उंच केला जावा आणि आम्ही घटले जावेत. आमीन म्हणाल का? तो उंच केला जावा. होतं कधी कधी. माझे ना अमितचे खूप चांगले संबंध आहे. भावनेच्या भरात मी बोलून बसेल, मला देवाने सांगितलं नाही तरी हा अमित एक दिवशी भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात त्याच्या तोडीचं कोणीच असणार नाही. गेलो बोलून, लोक झाले खुश. देवाला करायचं ना तर देव आपोआप करत असतो. माझं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एकदा एक फार मोठा प्रीचर, ज्याचा मी अजून पण फॅन आहे, मी नाही नाव सांगत, फार मोठा प्रीचर, 12वीला असताना आमच्याकडे पैसे पण होते, आमच्या पालकाने आम्हाला पैसे दिले, म्हटले त्या मीटिंगला जा, खूप चांगल्या मीटिंग्स आहेत. आणि मग त्यांनी इतकं सुंदर प्रीचिंग केलं, एवढं सुंदर टीचिंग. आणि शेवटचा दिवस आहे, तो म्हटला प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून मी आता भविष्यवाण्या करणार आणि प्रभू तुमच्याविषयी मला काय सांगतो ते मी सांगणार आहे. आणि वातावरण इतकं सुंदर झालं तर आम्ही आमचा नंबर येईपर्यंत रडत रडत प्रार्थना करायला लागलो की नाही प्रभूजी
त्या व्यक्तीने आमच्या जीवनासंबंधानं काहीतरी बोललं पाहिजे. बरं, त्यावेळेस तिथं आलेले सगळे लोक एकदम भारी होते. आता आमच्याकडे काहीच नव्हतं, आम्ही एकदम साधे सुदेश साधे तरुण, आणि तिथं आम्ही थांबलोय. आफ्रिकन होते, इंडियन होते, फॉरेनर्स होते, सगळ्यांच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवून भविष्यवाणी केली. आणि आम्ही 3 जण गेलो. माझ्या डोक्यावर हात ठेवलं, दिलं हुसकून. दुसरा होता, त्याच्या डोक्यावर हात ठेवलं, दिलं हुसकून. तिसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवलं, दिलं हुसकून. काहीच बोलले नाही. एवढे डिस्टर्ब झालो आम्ही. अरे, आपल्याला काहीच सेवा नाही. यांना सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि यांना बरं, त्यांच्या डोक्यावर हात ठेवण्याचं कारण मला नंतर कळलं. जे आता मी जेव्हा सेवक झालो त्यावेळेस मला ते कळलं. ते त्या ठिकाणामध्ये जास्त धावपळ करत करत वक्त्याच्या समोर पळत होते. आता वक्त्याला जे धावपळ करतात, जे उड्या मारतात, जे जास्त जोशमध्ये असतात, त्या सगळ्या संबंधानं भविष्यवाणी करतात. आणि मग त्याने भविष्यवाणी, तू मोठा सेवक, तू मोठा सेवक, तू मोठा सेवक. आणि आम्हाला काय न बोलता दिलं पाठवून. आणि घरी आल्यावर आम्ही कितीतरी दिवस डिस्टर्ब झालो. अरे, काय नाही उपयोग, आपल्याला देव वापरणारच नाहीये. आता आपण जायचं, मी चर्चमध्ये ढोलकं वाजवायचो, कोंग वाजवायचो. आपण ढोलकं वाजवत वाजवतच आपलं आयुष्य संपणार, ढोलकच वाजवत राहणार, कारण कोणी भविष्यवाणीच केली नाही ना. तसंच राहिलो आम्ही. पण देवाला वापरायचंय त्यास देव कुठलं माध्यम वापरत नसतो. देवाला वापरायचं तर देव वस्तू बरोबर वापरतो. म्हणून शमशोनाला विजय देण्यासाठी गाढवाचं जाभाड वापरलं. दाविदाला विजय देण्यासाठी दगडाचा वापर केला. येशू ख्रिस्ताला विजय मिळण्यासाठी क्रूसाचा वापर केला. मोशेला सुटका इस्रायल लोकांना देण्यासाठी काठीचा वापर केला. तो देव आहे, कशाचाही वापर करेल. म्हणून जेव्हा एखादी व्यक्तीला उंच करते त्यास देव घटला जातो, पण जेव्हा व्यक्तीला घटवलं जातं त्यास देव उंच केला जातो. लुसिफरचं काम काय, तो तुम्हाला नेहमी म्हणतो की तुम्ही, आता त्यावेळेस समजा त्या लुसिफरने आमच्यात काम केलं नाही, कळलं आम्हाला, आम्ही डिस्टर्ब झालो. आता विचार करा, लुसिफरचे शब्द कासारखे आमच्या कानामध्ये, त्या इतक्या मोठ्या सेवकानं तुमची भविष्यवाणी केली नाही, आता सेवा करू नका, आता चर्चमध्ये ढोलकं वाजू नका, ते कोंगो वाजू नका. काय सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं? तो सारखा कानामध्ये. निराश झालो, नाही वाजवायचं, आता बसायचं कुठंतरी कोपऱ्यात. नाही बोलले काय आमच्या संबंधानं काहीच बोलले नाही. आणि देवाला काय स्वर्गामध्ये निवांत बसला काय? त्याच्या डोक्यात नाही आलं आमच्या डोक्यावर पण हात ठेवून प्रार्थना करावी. एवढं सगळं आमच्या डोक्यात युद्ध चाललंय बरं का. काहीच देव चांगला नाहीये. बघा, ते चांगले कपडे घाले, सुटा बुटात, त्यांच्यासाठी एवढ्या मोठ्या भविष्यवाण्या, आणि आम्ही साधे पॅन्ट शर्ट घालून गेलो, आमच्यासाठी काही भविष्यवाणी. अहो, देवाला कुणाच्या माध्यमातनं आणि तुम्हाला वापरायचंच असेल, आता त्यांच्या माध्यमातनं देवानं बोलला नाही म्हणून देवानं वापरलं नाही. बिना बोलवता देव महाराष्ट्राच्या बाहेर परदेशामध्ये 197 देशामध्ये घेऊन चालला. तिथल्या लोकांमध्ये देवाच्या वचनाचं काम होत आहे. म्हणजे देव काम करतो, पण लुसिफरला देवा आणि तुमच्याकडनं काम करतो, तुम्हाला डिस्टर्ब करणार आहे. तो काय करतो? तुम्हाला तुमचा रास होऊ देत नाही. तुम्हाला वाटतं नाही बोललं पाहिजे, कोणीतरी सांगितलं पाहिजे, कौतुक व्हायला पाहिजे, माझ्या संबंधानं बोललं. नको, कोणी बोलो अथवा न बोलो, जेव्हा तो बोलेल आणि तो ठरवेल तेव्हा प्रभू तुमच्याद्वारे मोठं काम करेल. म्हणून तुम्ही घटले जा आणि तो उंच केला जाऊ द्या. तुम्ही घटले जा. आणि सांगू का तुम्हाला, ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला आम्ही त्यांना नंतर बघितलं, त्याला म्हटलं फार प्रभावी सेवा करतील, ते आता असं त्यांचं पतन पावलंय की ते रस्त्यावर देवाचं वचन नाही, ते 4 पोळी घेऊन फिरतात. खोटं नाही सांगत, त्याचं साक्षीदार आहे मी, पाहिलंय मी डोळ्यानं. का एखादी आता मी असं नाही म्हणत तो सेवक चुकीचा आहे. तो सेवक ऐका बर का, टीचिंग इतकं भारी आहे हे सांगायला तुम्हाला. माझे सगळं शिक्षण असं एका झटक्यात होत नाही. हा सैतान समजायला तुम्हाला अजून 5 सेशन घेतल्यावर तुम्हाला हा सैतान समजेल. 5 ते 7 सेशन घेतले मग तुम्हाला सैतान समजेल तो काय आहे. परंतु जेवढं तुम्हाला माहिती होणं तेवढं सांगत आहे. आता या सैतानानं त्यानं भविष्यवाणी केली. भविष्यवाणी केल्याबरोबर इकडं तो सेवकाला बाद नव्हता. सेवकानं करेक्ट सांगितलं असेल, जेवढ्याचं सांगितलं. देव सगळ्यांचं सांगत नाही, काहींचं सांगतो, काहींचं सांगत नाही. मग आमच्याविषयी नसेल सांगितलं किंवा नंतर कुठेतरी सांगायचं असेल, ठेवून दिलं देवानं. यांच्याविषयी सांगितल्याबरोबर सैतान त्यांच्याकडे पण आला असेल. ब्रदर, तुमच्याविषयी भविष्यवाणी झाली, ते आता फुगले असतील नाही का, एवढ्या मंडळीत आमच्याविषयी भविष्यवाणी. मग ते फुगले. मग
आता बघा तुम्ही, एवढ्या लोकांसमोर भविष्यवाणी झाली, लोकांचं फोकस त्यांच्याकडं, आणि सगळे लोक मग त्यांच्या मागे मागे फिरले असतील. केली त्यांनी खूप प्रभावी सेवा. सेवेचा प्रभाव वाढल्याबरोबर तो व्यक्ती येशूपेक्षा स्वतःला मोठा करायला बघतो. शास्त्रात काय नियम दिला? त्याची वृद्धी व्हावी, आमचा ऱ्हास व्हावा. आता सेवकाच्या जीवनामध्ये सेवेचा प्रभाव होत असताना त्याच्या समोर मोहाचे असंख्य प्रसंग सैतान आणतो. नीट ऐका, येशू ख्रिस्ताला तो म्हटलं तुला भूक लागली, म्हणजे खरोखर त्याला भूक लागली होती का? तो शब्द भूक नसेल, डेफिनेटली तो शब्द भूक नसेल. त्याच्या ज्या 3 परीक्षा आहे त्याला म्हटलेलं आहे, ज्यावेळेस त्याने जग दाखवलं त्याला डोळ्याची वासना म्हटलेली आहे, आणि त्याला तो म्हटलं की हे जग मी तुला देईल. त्याला भाकर दाखवली म्हणजे त्याच्या देहाची परीक्षा आहे, त्याच्या देहाची परीक्षा. आता सैतान प्रत्येक सेवकाच्या देहाची परीक्षा करत असतो. प्रत्येक सेवकाच्या. शमशोनाची परीक्षा झाली दलिलेच्या द्वारे, दाविदाची परीक्षा झाली बतशेबेच्या द्वारे. प्रत्येक व्यक्तीची परीक्षा, येशूची सुद्धा परीक्षा झाली, आणि त्याच्या समोर तो मोहाचा प्रसंग उभा केला. ते टेम्पटेशन, तो मोह त्याच्या समोर आला. आता इकडं येशूनं त्या मोहातनं बाहेर पडण्यासाठी स्ट्रगल केलं आणि त्या मोहावरती विजय मिळवला. मग ज्यांच्या संबंधानं भविष्यवाणी झाली त्या मोहावरती त्याने विजय मिळवला. म्हणजे भविष्यवाणी नाही खोटी, पण तिथं सैतानानं डाव साधला ना. आम्हीतला माहिती आहे, सेवा करताना ते फिरतात, मी पण फिरतो. आता हा सैतान कशा पद्धतीने ट्रॅप अडकवतो मला चांगलं आठवतं की आत्ताची लेटेस्ट एक 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. एका सिस्टरचा कॉल आला, पळक साहेब मला तुम्हाला भेटायचंय. मी म्हणलं ठीक आहे, मला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस मी तुम्हाला भेटेल, आता मला वेळ नाही. 2दा 3दा 4दा 5दा ठीक आहे तुम्ही या म्हटलं भेटायला. मग माझ्या बरोबरचे काही युथ होते चर्चमध्ये, मी चर्चमध्येच भेटायला बोलवलं, मी बाहेर नाही भेटत. आले चर्चमध्ये, तुमच्या मुलांना बाहेर काढा म्हटलं, बसा बाबा थोड्या वेळ बाहेर. मग बसल्या. मग ते सांगितलं की देवानं मला सांगितलं तुमच्याबरोबर सेवा करायची. म्हटलं चांगली गोष्ट आहे सेवा करणं, प्रभूची सेवा करणं किती उत्तम गोष्ट आहे. मग तुम्हाला माझी सगळी स्टोरी सांगते. म्हटलं सांग. माझा पहिला हसबंड होता तो मेला, मग मी दुसरा हसबंड केला आणि त्याचं पण आता डेथ झाली, आणि देवाने आता मला सांगितलं तुमच्यावर लग्न करायचंय. देवाने सांगितलं मला तुमच्यावर लग्न करायचंय. म्हटलं देवाने मला कुठे सांगितलंय? जेव्हा देव मला सांगेल, आता उद्या मी जाऊन सांगतो तिकडं रिकामी हिरोईन आहे की जिचं अजून लग्न नाही झालं, तिला देवाने मला सांगितलं तुझ्यावर लग्न करायचं, मग ती काय माझ्यावर लग्न करेल? सैतान काय काम करतो ते मी तुम्हाला सांगतो. देव डोक्यात घेतला की लोक, अरे देवाने सांगितलं तर करून मोकळं व्हावं ना. पण आमच्यासारखे हुशार लोक असतात ते आम्हाला माहितीये, देव एकाला नाही सांगत, त्यालाही सांगतो तिलाही सांगतो. म्हटलं बाई आता मी तिला नाही म्हटलं तर मुलं बाहेर गेलेत, काहीतरी कांगावा करेल. मी तिला म्हटलं एक काम कर, तू घरी जा, जेव्हा देव सांगेल तेव्हा मी तुला कॉल करेल, मग आपण लग्न करू. मी जर तिला काय बोललो, ती जर म्हटली पाळकानं असं केलं, पाळकानं तसं केलं, पाळक असा पाळक तसा, मी तिला पद्धतशीर बाजूला काढलं. म्हटलं जा, देवाने मला सांगितल्यावर मी तुझं काम. सांगण्याचं तात्पर्य, जेव्हा तुम्ही असता देवाचे निवडले लोक, तेव्हा तुमच्याकडे टेम्पटेशन असणारच आहे, ह्याची परीक्षा होणारच आहे. ती येशूला चुकली नाही, ती सगळ्यालाच असणार, सगळ्यांच्या बाबतीमध्ये असणार आहे. आम्ही काय चुकीचं बोललो का? तुमच्या जीवनामध्ये आलं का नाही त्याला विचारा. स्मार्ट आहे, त्याच्या तर मागे विचारायचे किती जणांना प्रगट होत असेल काय माहिती नाही का. पण ते स्त्रियांनी नाही पुरुषांनीच घालून फिरवा आमचं लग्न झालं नाही का. विचारायला त्यांना वास सोडतील पण यांना नाही सोडत नाही का. आणि काय तरी एवढे धुरतात नाही, राहू द्या ना ते पण. अशा पण आहेत, आणि पुराव्याशी मी तुम्हाला दाखवेल. आणि सैतान काम करतोय, मंडळीत काम करतोय, तो लोकांच्या लक्षात पण नाहीये. त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः ऐकलंय. एक नवरा बायको एका पाळकाकडे गेले आणि त्याची बायको
पालकाला सांगत आहे की मी या व्यक्ती संगती राहू शकत नाही का, तर याच एका मुलीबरोबर अफेअर आहे, तो माझ्या बरोबर असताना पालकानं काय सजेस्ट केलं माहिती का, सिस्टर एवढं मनावर घेऊ नका, हल्ली एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असू शकतं. आता पालकच बोलल्यावर बाकीच्याने काय बोलायचंय. सैतान देहाची परीक्षा करत आहे, मेंबर जाऊ नये म्हणून सैतानाला पण मंडळीत घेऊन बसावं लागतंय. आता मेंबर जर दशांश देणारा असेल आणि तो गेला तर मग कसं काय होणार आहे. मग सैतान काय करतो माहिती का, तुमची वृद्धी व्हावी, त्याच्या वचनाचा रास होऊ द्यावा, हे ट्रॅप सैतान चर्चमध्ये करत आहे. आणि मंडळीमध्ये बिना दिक्कत. इकडं योहान काय म्हणतो माहिती का, हेरोदा आपल्या